चव्हाण मॅडम, स्वागत करा. हो हो सर. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. सर तुम्हालाही नमस्कार. कुबल मॅडम तुम्हालाही नमस्कार. आणि जे कोणी मान्यवर आहेत, दळवी साहेब आहेत, त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. सर आपल्याला नेहमीच चांगल्या चांगल्या आणि वेगवेगळ्या कुंडल्या आपल्याला शिकवतात. तर आज बिझनेसमॅनची कुंडली आहे. तर सर घेतील तर मी सरांना विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. पहिल्यांदाच नमस्कार सर. नमस्कार. चव्हाण मॅडम मी स्वागत करेन, त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे. इत्यादी सर्व आदरणीय सर्वांचं स्वागत आहे. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी कुलकर्णी, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आज आपण एक फार अतिशय वेगळ्या तऱ्हेची कुंडली पाहणार आहोत, त्यातून काहीतरी शिकणार आहोत. तर त्या ह्याच्यामध्ये अत्यंत उत्तम कुंडली आहे. तर थोडासा बॅकग्राऊंड सांगतो की हे कलकत्त्याचे रहिवासी आहेत आणि फार मोठे उद्योगपती आहेत. तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल फार मोठ्या ह्याच्यामध्ये. तर त्या कुटुंबातील ही व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबाची बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट झालेली आहे. आपल्याला सर्व अंगाने पत्रिका बघायची आहे. त्याच्यामध्ये जातक जन्माला आल्यानंतर खरोखरीच त्या कुटुंबाला तो चांगलं यश मिळवून देतो का, तो एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की जातक पुढे जाऊन खरोखर किती मोठा होऊ शकतो. तसं ही व्यक्ती जी आहे ती मोर दॅन 1000 करोडच्या पुढे आहे आणि त्यांच्या अनेक ठिकाणी उद्योग आहेत, बरेच उद्योग आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये त्या उद्योगामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे आणि बऱ्याच याच्यामधून ज्याला आपण म्हणतो की इंजिनिअरिंग आहे, कन्स्ट्रक्शन्स आहेत, अशा अनेक प्रकारच्या उद्योगामध्ये त्यांचा समावेश आहे. आणि त्यातून आम्हा पैसा मिळवलेला आहे. पण पत्रिका ही कशी पॉझिटिव्ह होते त्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. पत्रिकेमध्ये असणारे सर्व ग्रह हे आपल्याला कशा तऱ्हेने चालवतात आणि त्याचा कसा फलादेश मिळतो, तर त्यावरून आपल्याला पाहता आलं पाहिजे की खरोखर जातकाने जन्म घेताना कशी वेळ निवडली असेल. आणि ही पत्रिका जी आहे तर ही अभ्यास करण्यासारखी आहे. निश्चितच तुमच्याकडे जेव्हा पत्रिका येईल त्यावेळेला तिथे तुम्ही अशा तऱ्हेच्या पत्रिका जेव्हा असता आणि करिअर ओरिएंटेड ज्याला आपण पत्रिका म्हणतो, पैसे काय येतात जातात तसा काही भाग नाही आहे. पण जातकाला मुख्य हवं असतं प्रगती. आणि त्या प्रगतीमध्ये खरोखर जातकाच्या जीवनात ती प्रगती आहे का आणि कोणत्या वर्षी सुरू होईल. आणि मुळामध्ये ज्यावेळेला एखादी कुंडली जेव्हा बलवान असते तर त्यावेळेला त्या जातकाला संधीवर संधी मिळतच असतात. आणि अशा तऱ्हेने जातक आपली डेव्हलपमेंट करत असतो. तसं मुळातलं हे खानदान जे आहे म्हणजे कुटुंब, खानदान कुटुंब हे व्यावसायिक आहे मारवाडी कम्युनिटीमध्ये. आणि जातकाचा कलकत्त्यामध्ये फार पूर्वीपासूनच मारवाडी लोकांचंच राज्य होतं आणि त्या ह्याच्यातून त्यांचं साम्राज्यच आहे. आणि अशा ह्या साम्राज्यामध्ये ही व्यक्ती जन्माला आल्यानंतर अतिशय मोठ्या पदावरती उद्योग वगैरे सगळं चांगल्या रीतीने केलेलं आहे. तर आता आपल्याला पत्रिका मॅडम तारीख लावतील, ती तारीख नोट डाऊन करून घ्या. आणि ही इंडस्ट्रियलिस्टची पत्रिका आहे आणि ती कशी इंडस्ट्रियलिस्ट होतो, त्या ह्याच्यामध्ये जातकाला कशा तऱ्हेने प्रोत्साहन मिळतं, कसे लोक भेटतात, हा सगळा अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा आहे. तर त्याच्यातून तुम्हाला काही जे प्रश्न विचारायचे असतील किंवा तत्सम काही समस्या असेल, पहिल्यांदा कुंडली पाहण्याची सवय ठेवा. 7 सप्टेंबर 1955चा जन्म आहे. सकाळी 6:18 नवी दिल्ली कॅन्टोन्मेंट जो आहे एक परिसर आहे तिकडचा. पण जातक आता म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तिथे जी आई असते ती माहेरी येते आणि नंतर जन्म होतो आणि नंतर तिथे कलकत्त्यामध्येच वाढ झालेली आहे. मग तसा हा जन्म जो आहे तो दिल्ली कॅन्टोन्मेंटचाच आहे आणि अतिशय उत्तम जातक पुरुष आहे.
तर हा नोट डाऊन करा, पुढे तुम्हाला अभ्यास करायसाठी अतिशय उपयोगी येईल. त्यानंतर मुख्य पत्रिका मॅडम लावतील, तर तो भाग बघा. त्याच्यामध्ये हे सिंहलग्न आहे आणि मेष रास आहे. मला वाटतं की ह्याच्यातले जे गुण आहेत अधिक ते ताबडतोब तुमच्या लक्षात येतील. जसं अग्नितत्वातलं लग्न आहे, अग्नितत्वातला मंगळ आहे तो भाग्येश आहे, अग्नितत्वातला रवी आहे तो लग्नी आहे, अग्नितत्वातला चंद्र आहे. तर जेव्हा आपण एखादी पत्रिका तपासतो त्यावेळेला आपण सूचित करतो की लग्न अग्नितत्वाचं असेल, तसा चंद्र आणि सूर्यसुद्धा त्या तत्वातला असावा असा नियम आहे. तर त्या ह्याच्यातून जेव्हा ही पत्रिका जेव्हा तिथे बरोबर येते तर कशी जातकाला प्रोत्साहन देते. आणि तसंच त्या ठिकाणी कारक, ज्याला आपण राजयोग कारक म्हणतो, तो राजयोग कारक जो आहे तो त्या ठिकाणी मंगळ आहे आणि तो सुद्धा लग्नेशा सोबत बसलेला आहे. तो भाग्येश पण आहे, चतुर्थेश आहे. आणि कॉर्पोरेटमधले हे लोक आहेत, 2 ग्रह उच्चीचे होते हे 1955च्या दरम्यान आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला कळेल की शनी उच्चीचा आहे, गुरु पण उच्चीचा आहे. बरेचसे ग्रह जे आहेत, मला वाटतं तुम्ही त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रकाश टाकाल, कारण हा शेवटी वर्ग जो आहे हा तुमच्यासाठीच निर्माण केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला त्यातलं महत्त्व कळावं आणि त्याच्या पुढील जो काही परिचय आहे तुमच्या जातकाला तुम्ही कशा रीतीने समजवाल. अशा फार दुर्मिळ पत्रिका असतात की अशा ग्रहस्थितीवरती जातक जन्माला येतो. त्यामध्ये राहू केतू हा जो भाग आहे तो चतुर्थ स्थानामध्ये आहे राहू, आणि केतू जो आहे तो वृषभ राशीला दशम स्थानामध्ये आहे. तर आता जसं आपण बघितलं तर त्या ठिकाणी राहू केतू जरी त्या ठिकाणी कालसर्पयोग, अर्ध कालसर्पयोग ह्या गोष्टीला त्या ठिकाणी तुम्ही जास्ती महत्त्व देऊ नका. कारण का की अशा पत्रिका अनेक असतात, त्याच्यामुळे काही कामं अडकलेलीच असतात असा काही भाग नाही. पण तुम्हाला ही पत्रिका भरपूर काही गोष्ट सांगून जाईल. मग आपण पुढे नवमाशाकडे वळूया. थोडासा जर उशीर झाला असता तर त्या ठिकाणी त्या जातकाचा दरिद्रांशामध्ये जन्म आला असता, पण इथे नवमांश तूळ आहे. तर तुम्हाला पत्रिकेमध्ये ज्या राशी आहेत त्या राशींचं जे काही, ज्याला आपण म्हणतो राशी काय देऊ शकतात, राशी देताना राशींच्या मधले जे गुणधर्म आहेत त्याचा आपल्याला विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच गुणधर्माचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर सूर्य, मंगळ, शुक्र आणि लग्न. लग्न म्हणजे शिवरास आहे आणि मंगळ त्याचा आहे, रवी युक्त आहे, शुक्र युक्त आहे. तर अशा रीतीने ही पत्रिका आहे. बुध उच्चीचा आहे, म्हणजे एका पत्रिकेमध्ये 3 ग्रह उच्चीचे आहेत. चंद्र हा त्या ठिकाणी मेष राशीला आहे, भाग्येश जो आहे तो लग्नी आहे, लग्नेश लग्नात आहे, पराक्रम दशमेश लग्नात आहे. केंद्र आणि त्रिकोणाचे अधिपती ज्या वेळेला लग्नस्थानामध्ये येतात तर त्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या तऱ्हेचं महत्त्व तयार होतं. तर तसंच ही कुंडली जी आहे तर त्या ठिकाणी तुमचं मत काय आहे. सप्तमेश जो आहे शनी तो पराक्रमात उच्चीचा आहे आणि त्या ठिकाणी शनीवरती कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे का, पण गुरुवरती शनीची दृष्टी आहे, तो केंद्र योग आहे. तसंच मंगळ फ्री आहे, सूर्य पण फ्री आहे, लग्न पण फ्री आहे, शुक्रसुद्धा तसाच आहे. ज्या राशीत शुक्र बसलेला आहे तो रवी सोबत आहे आणि शनी जो आहे तो स्वतः तुळेचा उच्चीचा होऊन बसलेला आहे. चंद्र शनी समसप्तक योगात आहेत. तर त्या ठिकाणी मनुष्य गंभीर आहे. शनिचंद्राची जेव्हा युती असते किंवा समसप्तक असतो त्यावेळेचे जे नियम असतात
ते नियम असे असतात की जातक हा जो आहे तो त्या ठिकाणी विचारपूर्वक काम करणारा, निश्चितच पहिल्यांदा जातकाच्या जीवनामध्ये नैराश्य येतं, धक्के येतात, त्याच्यातून सावरला जातो, त्याच्यातून निश्चितच एक प्रकारे अनुभव मिळतो. अशा तऱ्हेचा समसप्तक शनी आणि चंद्राचा विचार करावा. इत्यादी ग्रहांसोबत कुठले ग्रह समसप्तक आहेत का हे पण पहा. तर समसप्तकामध्ये राहू केतू तर आहेतच म्हणा, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी राहू हा चतुर्थात आहे, वृश्चिकेचा आहे. तर कालांतराने काही गोष्टींचा त्रास झालेला आहे कुटुंबामध्ये. जसं की राहूच्यामुळे 2 भावांचं विभाजन झालं आणि प्रॉपर्टीचे जे हिस्से आहेत त्या हिश्श्यामध्ये थोडासा बदल झाला आणि त्या ठिकाणी पार्टिशन झालं. तसं दशमात केतू आहे. तर दशमात केतू हा वृषभ राशीचा आहे. वृषभ राशी ही कालपुरुषाला कुटुंबाच्या बाबतीमध्ये येते. तिथे पण एखादी पीडा लागू शकते, असं होऊ शकतं. जरा रेषा मारणं बंद करा, काही उपयोग नाही, असं करू नका. दॅट इज रॉंग. मॅडम मी पत्रिका काढतो, परत तुम्ही लावा. बरं. तर मग त्या ठिकाणी तिथे जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा वृषभेचा केतू असल्यामुळे कुटुंबामध्ये काही गोष्टी घडामोडी कौटुंबिक घडलेल्या आहेत. आणि त्या ह्याच्यामध्ये केतू वृषभेचा असल्यामुळे केतू वृषभ रास ही स्त्री रास आहे. म्हणजे त्या ठिकाणी शुक्र पाहतो आपण त्याचा अधिपती. तर एका बहिणीचं निधन झालेलं आहे आणि ती पण, ज्याला आपण म्हणतो विवाह झाल्यानंतर वैधव्य आलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायचं असतं. म्हणजे तिथे कुठले कुठले ग्रह कुठल्या कुठल्या माध्यमातून जातकाला त्रास देऊ शकतात किंवा काही प्रसंग येऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा जो भाग आहे तो आपल्याला विचार करायचा आहे. आता मॅडम नवमाश कुंडली लावा, नंतर पुन्हा ही कुंडली लावा. त्याच्यामध्ये नवमाशामध्ये आलेले ग्रह हे कशा स्वरूपाचे आहेत, कसे आहेत. तर इथे आपण पाहिलं तर सिंह लग्नाला तूळ नवमाश आलेला आहे आणि अतिशय उत्तम नवमाश आहे तो. थोडासा जर उशीर झाला असता तर दरिद्रांश आला असता, पण इथे तूळ लग्न आलेलं आहे आणि त्या लग्नामध्ये तिथेच असणारा शुक्र जो सीमेत होता तो त्या ठिकाणी तूळ नवमाशात आलेला आहे. सूर्य जो होता तो पण तिथेच होता, तो सुद्धा तूळ नवमाशात आलेला आहे. चंद्र हा मेषेतून तूळ नवमाशात आलेला आहे. तूळ नवमाश हा लग्नातून निर्माण झाला आहे. मंगळ सीमेला सिंह नवमाशामध्ये वर्गोत्तम झालेला आहे, कळलं का. तसं गुरु हा कुंभेत आलेला आहे, तो आश्लेषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणातून आलेला आहे. चंद्र राहू जो आहे तो मीन नवमाशामध्ये आहे. तर राहू मूळचा कुठे होता, तर वृश्चिकेत होता. तर वृश्चिकेतला तो मीन नवमाश आहे. आणि तसंच वृषभेतला केतू हा त्या ठिकाणी कन्या नवमाशामध्ये आलेला आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी पत्रिका वाचताना नवमाशामध्ये खरोखर जातकाच्या बळ आहे का नाही आहे का याचा विचार करावा. शनी जो आहे तो विशाखा नक्षत्राच्या प्रथम चरणात असून तो नीचेचा झालेला आहे. तर तिथे नवमाश कुंडलीमध्ये तो नीचेचा म्हणून समजला जातो. आता ह्याच्यावरती आपल्याला जेव्हा एखादा फलादेश द्यायचा असेल तर तो कसा द्यायचा, तर मूळ पत्रिकेमध्ये सप्तमेश उच्चीचा आहे, नो डाऊट सप्तमेश उच्चीचा आहे, पण नवमाशू तो नीच झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या जोडीदाराच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेलो तर त्या ठिकाणी विचारताना तुम्हाला कदाचित कालांतराने मेष राशीमध्ये असणारा जो सप्तमाधिपती आहे तो नवमाशामध्ये बदल झाले आणि त्या ह्याच्यामध्ये कदाचित तिथे कलह होण्याची शक्यता दर्शवली जाते आणि जाईल. तर तसाच याच्यामध्ये कलहसुद्धा झालेला आहे. आता एवढे मोठे श्रीमंत लोक आहेत, त्यांचे पूर्वज जे होते ते अतिशय बलवान होते. तर दालमिया नावाची आपल्याकडे पण बरेचसे प्लांट होते, पण ब्रिटिशांनी त्यांना फार पूर्वी साधारणतः 1910 साली कलकत्ता आणि बिहार, त्यावेळेला बिहार राज्य नव्हतं म्हणा, तर त्यावेळेला तिथे बिहारमध्ये फार मोठी जमीन, म्हणजे तो कारखाना जो होता त्याच्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवणार नाही की त्या ठिकाणी
हॉस्पिटल, थिएटर, स्वतःचं स्टेशन असं सगळं बांधून दिलेलं आहे. आणि त्या त्याच्यावरती अतिशय बलाढ्य म्हणजे यांचे पूर्वज म्हणजे त्यांच्या कुटुंबातले हे. मग अशा तऱ्हेने जी व्यक्ती आहे ती कशा कुटुंबामध्ये जन्माला आली आणि ही पण कुंडली त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर अवश्य तुम्ही तुमचं जे मत आहे ते तुम्ही मांडू शकता. आपला हा क्लास जो आहे तो सगळ्यांसाठी आहे विचारधारेचा. तर तुम्ही तुमचे विचार जे आहेत ते सांगू शकता. तुम्हाला काय वाटतं फलादेश करू शकता. तर तशा याच्यामध्ये मॅडम महादशाचं मी काढलं नाही आहे. लावते आहे. तर आहे का काढले तुम्ही काही? होय 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 लावू का? हां लावायला तर बरं होईल. आहे का महादशा? हां. आहे बघा, दिसतायत का? हा आता सध्याची महादशा जी आहे 2022 ते 41 ही सध्या आपण पाहिली तर शनीची आहे. गुरुची दशा संपलेली 2022 साली आहे. कळलं? हम्म. तर अशी महादशेचं कोष्टक बरोबर बघून घ्या. कृपया स्क्रीनशॉट मारू नका, नाही तर ते सगळी रेषा आहे तर मग मला परत काढावं लागेल. थोडंसं डिसिप्लिन पालन करा. बुधाची अशा अंतर्दशा झाली महादशेत. बोला. बुधाची अंतर्दशा चालू आहे शनीच्या महादशेत डिसेंबर 27 पर्यंत, म्हणजे 27 पूर्ण संपेपर्यंत हां बुध अंतर्दशा चालू आहे. बघा आता तुम्हाला सांगतो थोडक्यात की जातकाला महादशेचा उपयोग म्हणजे जातक जन्मानेच अतिश्रीमंत कुटुंबात जन्माला आलेला आहे. कळलं काय? त्याच्यामध्ये काही कष्ट करून बनवायचं वगैरे वगैरे काही नाही. जे मिळालेलं आहे तेच व्यवस्थित सांभाळायचं आहे. मुख्य कुंडलीचा जो दर्जा आहे तर एखादी व्यक्ती ज्या कुटुंबात जन्माला येते तर तो जन्म जो आहे तो किती नशीबवान आहे. कधी कधी आपल्याला आपण छोट्या घरात जन्माला येतो, कुटुंबात जन्माला येतो आणि नंतर आपल्याला परिस्थिती बदलते, कष्ट करावे लागतात, नंतर आपण उच्चांक गाठतो. तर तसं नाही आहे इथे. इथे जन्मताच अतिशय चांगली ग्रहस्थिती आहे आणि त्या आधारावरती जन्म झालेला आहे. मॅडम महादशा काढा. आता मुख्य पत्रिका लावा आणि सगळ्यांनी आपलं जे काही मत आहे ते मत निश्चितच मांडा. कोणालाही तिथे प्रतिकार केला जाणार नाही. तुम्हाला शिकायचं आहे. शनीची दृष्टी चतुर्थात आहे, राहूच्या मुखात आहे, सप्तमेश आहे, तो षष्ठेशसुद्धा आहे. आणि एवढ्या मोठ्या याच्यामध्ये असल्यानंतर कर्ज झाल्याशिवाय कंपन्या काही चालत नाहीत. पण ते कर्ज जे असतं ते कंपनीवरती असतं, स्वतःवरती नसतं. बोला. सर नमस्कार सर. नमस्ते. बोला बोला मॅडम. मी बोलू का? लग्नेश सर. हा बोल मॅडम बोल. मी नाही सरोज बोला तुम्ही. ओके ओके थँक्यू मॅडम. लग्नेश दशमेश दोन्ही एकत्र आहे, म्हणजे हा पत्रिकेत मुळात राजयोग खूप झालेले आहेत. लग्नेश दशमेश लग्नी आहेत. परत धर्मकर्माधिपती योग पण ते सुद्धा लग्नीच आले होते, म्हणजे शुक्र आणि मंगळ Yes. भाग्येश दशमेश एकत्र आलेले आहेत. हो आणि लग्नीच सिंह ही राजराशी आहे. पुन्हा हो. अग्नितत्वामध्ये चंद्र अग्नितत्वाचा आहे, लग्न अग्नितत्वाचं आहे, सूर्य अग्नितत्वाचा आहे. हे सगळे लग्नी आलेले ग्रह आहेत. त्यामुळे त्यांना ते ग्रोथच्या दृष्टीने पण खूप फायदेशीर ठरलं आणि करिअर ओरिएंटेड आहे. जेव्हा दशमेश लग्नात येतो तेव्हा माणूस करिअरच्या ह्याच्यात खूप स्वतःला वाहून घेतो. दुसरा मुद्दा म्हणजे सर की इथे लग्न, रवी, चंद्र, बुध, शुक्र, हर्षल एवढे हे पहिल्याच पत्रिका मला वाटतं आतापर्यंतची असेल की जे एवढे ग्रह पुष्कर नवमांशात आले लग्नासहित. काढलेत पुन्हा का तुम्ही पुष्कळ नवमाशाचे? हो सर, रवी, आहेत सर. चंद्र, बुध, शुक्र, हर्षल हे पुष्कर नवमांशात आले ते. मंगळ पण मॅडम नाही. हो हा नाही मंगळ नाहीये लग्न मॅडम. लग्न, सूर्य, लग्न हा चंद्र, बुध, हो शुक्र शुक्र, आणि हर्षद हर्षल. एवढे. हा. हो. पुन्हा बुध उच्चीचा आहे, गुरु उच्चीचा आहे, शनी उच्चीचा आहे. अं, हे तीन ग्रह पण उच्चीचे, म्हणजे ह्या पत्रिकेचे इतके हे प्लस प्लस पॉइंट आहेत ते हे खूप जास्त निगेटिव्ह पॉइंट असतात पण प्लस पॉइंट खूप जास्त आहेत ह्या पत्रिकेत.
असं मला वाटतंय. पुन्हा जसे आपण चंद्रातला बिंदू बघतो तर त्याच्यामध्ये लग्नातच कर्मबिंदू आलेला आहे. चंद्रात नक्षत्र बिंदू मध्ये सुद्धा लग्नीच कर्मबिंदू आलेला आहे. फक्त सप्तमात विनाश बिंदू आहे तर शनी जरी उच्चीचा असेल तरी काहीतरी त्यांच्या ह्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये होतं ते हो सगळ्याच होतं काही सर. गोष्टी मिळत नाहीत असं नाही. सर्वांना सप्तम स्थानावरती सगळे ग्रह पाहत आहेत, तर हा पण एक भाग आहे. पण आता कसं असतं मॅडम की जीवनामध्ये आपल्याला महत्व जास्ती आहे का नाही, हो तसं तिथे बरोबर आहे. त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये कास्टमध्ये त्यांना त्या ठिकाणी थोडंसं सांभाळून घ्यावं लागतं असं आहे. आणि सर नवमांश पण म्हणजे अभयांश ज्या ह्या ग्रहांना मिळाले तिथेच ते 5 ग्रह पुष्कर नवमांशात गेलेले आहेत. मंगळ पण राज्यांशात आहे. इथे सगळ्यांना सूक्ष्मांश पण चांगले मिळालेत. फक्त गुरुला क्रोधांश आहे तो जरा हे आणि केतूला चंडांश आहे. सूक्ष्मांश पण चांगले आहेत आणि अष्टक वर्गात सुद्धा षष्ठ स्थानाला 31 आहे, सप्तमाला 32 मार्क्स आहेत. सगळ्यात हायेस्ट मार्क लाभस्थानाला आहे 45 मार्क. मिथुन राशीला बुधाच्या राशीला आणि बुध सुद्धा उच्चीचा आहे तो धनस्थानात आहे. आता व्यवसायाच्या दृष्टीने बुधाचं हे लागतोच आपल्याला. बुधाची व्यक्ती व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये असते. त्याच्यात कसं प्रोग्रेस किंवा त्या विचारधाटणीची असते. तर बुध तिथे उच्चीचा आहे ते पण एक आणि बुधाच्या राशीला 45 मार्क इथे पडलेत. हा एक मला मुद्दा हे वाटतो आणि बुध इकडे सुद्धा नवमांशी भोग्यांशात आलाय. वृषभ नवमांशात आहे. वृषभ स्थिर राशी सुद्धा व्यापाराकडे हे करतात आणि इथे केंद्रात स्थिर राशी आहे. अग्नितत्व प्रबळ आहे पण केंद्रात पण स्थिर राशी आहे म्हणजे ते त्यांच्या विचारधारा जी असेल ती नेहमी असं इकडे तिकडे असं विचार डगमगणारे नसणारे, स्थिर असणारे आणि लग्नी मंगळ असल्यामुळे डॅशिंग पण रवी मंगळ असल्यामुळे बरोबर. म्हणजे असं तर आता त्यांचा कसं आहे बिझनेसचा डॅशिंग पेक्षा कसं मॅडम की मॅनेजमेंटला जी कमांड लागते ना हो डायरेक्टरशिपला, तर 1000 माणसं जेव्हा कामाला असतात त्यांच्यावरती वर्चस्व असणं, कमांड त्या कमांड कमांडसाठी करणं, त्यांना लग्नी रवी मंगळ आणि मुळात बुध पण येस आहे उच्चीचा. ती प्रशासन विचारधारा सगळी करणं, त्यांना येस हो 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 सर. येस. आणि मुळात गुरु पण उच्चीचा आहे जरी तो व्ययात असला तरी कर्केचा गुरु आहे शेवटी. तर मोक्ष तो काही ना त्रिकोणात आहे. काही त्यात हो हो सर. म्हणजे हे बघता क्षणी लक्षात आलेले मुद्दे आता ह्या पत्रिकेचे सर. बरोबर बरोबर. ओके सर. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. हां हळदणकर मॅडम तुम्ही काय सांगणार होतात? तर मी बोलणार होते पण माझे जे मुद्दे होते ते सगळे हिने अर्चना सरोज मॅडमनी मांडले. मला पण उदित गोलार्धात असणाऱ्या ह्याच्याविषयी बोलायचं होतं पण ते आता सगळे त्यांनी मांडले तेव्हा आता काही वेगळं आता तर नाही बोलायचं. ओके. हरे कृष्ण सर. सर हरे इथे कृष्णा. जो आपण हरे कृष्ण. चतुर्देश म्हणतोय तो लग्नी आहे तर गृहसौख्य पण तसं चांगलं राहील म्हणजे जरी सप्तमेशच्या बाबतीत आपण जे मगाशी म्हटलं कालांतराने जे काही गोष्टी होतील पण तसं गृहसौख्य एकंदरीत चांगलं राहणार ना यांचं आणि पैसा वगैरे लक्झरी लाईफ एकंदरीत चांगली मिळते ते राहू पण आहे. हा बोला, आवाज गेला. हा आवाज सर बंद. नाही आला ऐकू. बोलणं हा हरे संपलं कृष्ण तुमचं? सर नाही आला आवाज. हा आवाज बोला ना, काय सांगणार आहात का हा मी तुम्ही? म्हटलं हा चतुर्देश म्हटलं लग्नी असल्या कारणाने त्यांचं एकंदरीत गृहसौख्याच्या बाबतीत आपण म्हणत होतो मगाशी सप्तमेशच्या बाबतीत पण गृहसौख्य तसं चांगलं राहील आणि तिथे राहू आहे त्यामुळे सगळ्या लक्झरी लाईफच्या सगळ्या गोष्टी तिथे त्यांना चांगल्या प्रकारे मिळतीलच ना. कसं असतं बघा मॅडम, असं आहे म्हणजे मी काय ऑब्जेक्शन घेतो असं नाही, पण एक सूचना सांगतो. जेव्हा फार मोठ्या कुटुंबामध्ये लोक जे असतात ना, तर त्या ठिकाणी त्यांचा व्यवसायाशी जास्ती संबंध येतो, म्हणजे करिअर. आणि त्या ह्याच्यामध्ये मंगळ राहूच्या मुखात पाहतोय, मगाशी मी सांगितलं. शनीसुद्धा पाहतोय, हा पण एक मायनस पॉईंट आहे. तो राशीस्वामी आहे, तर हे कष्ट जे आहेत हे येणारच. आता त्या ठिकाणी शनी जर राहूच्या मुखात पाहत असेल तर पाहतोय का तर नाही, कारण तो एक राशांतर योगामध्ये शनी पंचमात पाहतोय.
पण मंगळ तर चतुर्थात पाहतोय आणि तो राहूच्या मुखात पाहतोय. तर तिथे मी सांगितलं तुम्हाला की डिव्हिजन झालं त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये वगैरे, तो एक घटना घडलेली आहे. वैवाहिक जीवन बघितलं आपण तर ह्या फार मोठ्या लोकांना ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्ती काही असं काही खटके उडत नाही. ते त्यांचं ते बघतात, त्यांचं ते बघतात, असं आहे ते. तर जो तो ज्याच्या याच्यामध्ये असतो, तर ते काही सहसा दे आर नॉट सो सिरियस. राईट सर, बरोबर. हे कोणी रेषा मारली, परत रेषा मार, कशाला करता असं रे, तसं करू नका, ते रॉंग. बरं, आणखी काही बोलायचं आहे कोणाला? तर नक्षत्रांचा जर विचार केला ना तर पूर्ण कुंडलीमध्ये सगळे ग्रह आणि लग्नासही सगळं शुक्र, चंद्र आणि बुध तीनच ग्रहांच्या अधीन पूर्ण कुंडली जाते. म्हणजे नक्षत्रांचा जर विचार केला तर शुक्राची सगळ्यात जास्त आहे तिथे नक्षत्र ग्रह. बघ आता तुम्हाला मी नक्षत्राच्या बाबतीत सांगतो. नक्षत्र ही जी आहेत ना ही स्वयंप्रकाशित आहेत, नंबर 1. दुसरी गोष्ट की नक्षत्र दरवेळेला वाईटच असेल असं नाही, कारण त्याच्यामध्ये राहूसारखी जी शततारका आहे, स्वाती आहे, आर्द्रा आहे, तर त्याच्यातले सूक्ष्मांश आपण सर्वतोभद्र चक्रामध्ये कॅल्क्युलेट करतो. पण नक्षत्र वाईट असेल तर आता त्या ठिकाणी पुष्य नक्षत्र जे आहे हे 360 ताऱ्यांचं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्र, मग त्याच्या ज्या घडामोडी आहेत ना त्या अभ्यासल्या पाहिजेत की नक्षत्रामध्ये जर ग्रह असेल तर तो कोणता ग्रह असेल, तर त्याच्यातून त्याच्या जीवनामध्ये काय घडामोडी होतील हा नक्षत्रांचा अभ्यास आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आता जसं की गुरुसारखा ग्रह हा आश्लेषा नक्षत्रात आहे. आता आश्लेषा नक्षत्र हे वाईटच आहे का? आता काही लोक म्हणतात ते गंडमूळ आहे, मग मघा पण गंडमूळ आहे. मग आता जर गंडमूळ नक्षत्र आहे तर त्या ठिकाणी मग जातक त्या ठिकाणी एवढा बलवान का होतो? तर गंडमूळ नक्षत्र जसं मूळ आहे, समजा मूळ नक्षत्र, त्या मूळ नक्षत्रामध्ये पण सूक्ष्मांश बघितला तर तस्करांश आहे, पण बाकी तिन्ही जे सूक्ष्मांश दुसरे जे आहेत ते व्हेरी पॉझिटिव्ह आहेत. वृषभ, मिथुन, कर्क. मग आता जर समजा तस्करांशमध्ये ग्रह असेल तर त्या नक्षत्राचा आपण जो पार्ट आहे 1/4 तो आपण वाईट समजू शकतो. म्हणजे नक्षत्राबद्दल पर्टिक्युलर बोललं तर आता विशाखा नक्षत्र हे 4ही चरण जे शुभ आहेत, कारण ते गुरुचं नक्षत्र आहे, पुनर्वसू आहे, 4ही चरण शुभ आहेत. तसं पूर्वा भाद्रपदा पण नक्षत्र जे आहे ते 4ही चरण शुभ आहेत. मग आता तुम्ही चरण जो शुभ म्हणत असाल मग नक्षत्र वाईट कसं? कळलं का? तर नक्षत्राबद्दलचा विचार करते वेळी तुम्हाला पर्टिक्युलर नक्षत्रांचे जे काही फलादेश आहेत ते माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याकरता नक्षत्रांची जी काही पुस्तकं आहेत तर ती वाचा, किंवा मी नक्षत्रांची एक सिरियल सुरू केली होती, प्रत्येक नक्षत्र काय काय करतो, पण ग्रह त्याच्यामध्ये खरोखर त्या नक्षत्राला पोषक आहे का हा एक मुद्दा आहे. तर नक्षत्राला कसा पोषक आहे तर त्याचं मी उदाहरण देतो तुम्हाला की नक्षत्रांपासून राशींचा जन्म झालेला आहे. डिव्हिजन म्हणजे 4, 4 आणि 1 म्हणजे 9 चरण झालेले आहेत. तर पर्टिक्युलर राशी ही जी आहे त्याचा संदर्भ घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नक्षत्र कोणती आहेत, उदाहरणार्थ आपण समजा 1, 5, 9 ज्या राशी आहेत त्याच्यामध्ये केतूची नक्षत्र आहेत असं आपण समजू आहेतच, पण त्यातल्या त्यात सिंहराशीमध्ये केतूची नक्षत्र 4ही चांगली आहेत. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अग्नितत्वातली जी मेष रास आहे त्याच्यातली 3 चरण चांगले आहेत, 1 चरण तस्करांश आहे. धनुराशीमधलं 3 चरण चांगले आहेत मूळचे आणि 1 चरण दूषित आहे. मग तिथे तुम्हाला चरणावरती अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण चरणाचं डिव्हिजन जे आहे ते ज्याला सब डिव्हिजन म्हणतो आपण, त्यातून तिथे सूक्ष्मांश काय करतो. म्हणून मी तुम्हाला नेहमी आग्रह करतो की सूक्ष्मांश खरोखर याच्यामध्ये फलादेश देतो का, आणि सूक्ष्मांश आले कुठून, तर सर्वतोभद्र चक्राच्या अनुषंगाने आपण सूक्ष्मांशाची परिभाषा आपण विचार करतो. वॉट इट देवेंद्र? हो सर, हो सर, नक्की. मी हा विचार केला होता की बिझनेसच्या दृष्टीने शुक्रकारक महत्वाचा ग्रह आणि दुसरा बुध महत्वाचा ग्रह, या दृष्टीने मी नक्षत्रांचा विचार अनुषंगाने बोललो, म्हणून मी तसा विचार करून नाही, बोललो हरकत होतो. नाही. बघ आता दुसरा योग बघण्यासाठी ना अनेक पर्याय असतात आपल्याकडे.
जसं की हा भाग्येश कोण आहे तो मंगळ आहे, बरोबर. हं. दशमेश कोण आहे तो शुक्र आहे. शुक्र. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कुंभ लग्न आणि शिव लग्न यांना कर्मधर्म योग जो आहे तो शुक्र आणि मंगळाचा आहे. पण त्यामध्ये काय होतं तर शिव लग्नाला तो पॉझिटिव्ह आहे आणि कुंभ लग्नाला तो निगेटिव्ह आहे. आता तो निगेटिव्ह काय आहे तर दशमात येणारी रास जी कुंभ लग्नाला आपण बघितली तर तो शनीचा शत्रू आहे, तिथे वृश्चिक रास आहे. सिंह लग्नाला जी रास येते ती भाग्यस्थानामध्ये रवीची मित्र आहे, मित्र रास आहे, म्हणजे सिंहेची मित्र रास आहे. आणि दशम स्थान हे शुक्राचं आहे, तर तिथे शत्रू रास आहे. तर तशा तऱ्हेने तुम्हाला बघितलं पाहिजे की शनीचा शत्रू मंगळ हा जास्ती भारी आहे का शनीचा रवीचा शत्रू शुक्र हा जास्ती हानिकारक आहे. म्हणजे तिथे कॅल्क्युलेट करताना कुंभ लग्नाला हा सुद्धा एक भाग आहे की कर्मधर्म योग जेव्हा होतो भाग्येश आणि दशमेश एकत्र येतात तर त्यावेळेला ते एकमेकाचे शत्रू आहेत का मित्र आहेत. तर इथे शत्रू आणि मित्रच शत्रूच येणार, म्हणजे मंगळ आणि शुक्र हे शत्रू आहेत. तसंच त्या ठिकाणी सुद्धा कुंभ लग्नाला सुद्धा मंगळ शुक्र शत्रूच आहेत. पण ते लग्नाचा किती शत्रू आहे आणि त्या शत्रूमध्ये बलवान शत्रू कोण आहे तर शनी शत्रू बलवान आहे. हा. कळलं का. असं बरोबर. आहे. म्हणजे थोडासा विचार आपल्याला परिवर्तन केला पाहिजे. धन्यवाद सर. येस. सर बोलू का? हा बोला. हा नमस्कार सर. या नमस्कार. कुंडलीमध्ये आता बघितलं तर चंद्र आणि रवीचा अंशात्मक जो केंद्रयोग आहे तो पण खूप चांगला आहे आणि भाग्येश लग्नात, त्यामुळे पूर्वपुण्याईने पण बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत. जसं पंचमेश उच्चीचा आहे व्ययात असला तरी, पण चंद्राच्या चतुर्थात येतो, त्यामुळे हो. चंद्राकडनं चतुर्थात आणि पंचमात चांगले ग्रह पडलेत आणि Yes. युतीत आहेत, त्यामुळे त्यांचा जास्ती इफेक्ट त्यांच्या आयुष्यावर झालेला असणार. आणि दशमेशाच्या नक्षत्रात म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात बरेच ग्रह आहेत, बरोबर. हे पण थोडं म्हणजे व्यवसायाला पूरक होतंय का हा, दशमेश? आता शुक्राची जी नक्षत्र आहेत ना मॅडम, तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर शुक्राची नक्षत्र कोणती आहेत. भरणी, पूर्वा आणि पूर्वाषाढा. हा, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा. पूर्व फाल्गुनी. पूर्वा आता पूर्व फाल्गुनीमध्ये फाल्गुनीमध्ये लग्न आहे ना. लग्न पण आहे, लग्न बिंदू आहे, शुक्र आहे हा. आणि रवी Yes. पण आहे आणि चंद्र Yes. पण आहे याच्यामध्ये बरोबर बरोबर. भरणीमध्ये. येस बरोबर. तर ते जरा आता प्रकर्षाने वाटतं. येस येस करेक्ट. आता याच्यामध्ये आपण जर समजा असा विचार केला, बघा, कठीण नक्षत्र आणि ज्याला म्हणतो सॉफ्ट मऊ, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला म्हणतो की एकदम चांगली नक्षत्र. तर कठोर नक्षत्र जेव्हा असतात, आता जसं की चंद्राचं नक्षत्र भरणी आहे ते शुक्राचं आहे. मग नक्कीच त्याच्यामध्ये भरणी नक्षत्राबद्दल आपल्या पुराणामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या सांगितलेल्या आहेत. आता तिथे त्यांनी ते यमाचं नक्षत्र आहे तो असा आहे, तिथे बऱ्याच लोकांच्या स्वतःच्या कल्पना भरपूर आहेत. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे शुक्राची नक्षत्र ही जी आपल्या आचार्यांनी निश्चित केलेली आहेत, तर ती जेव्हा निश्चित केली, मी तुम्हाला एक संदर्भ देतो. लघु पराशरींचं एक पुस्तक आहे 1880 सालातलं. त्याची किंमत फक्त 3 आणे आहे. 1880 पानं आहेत 190. ओके. तर 190 पानं आणि 3 आणे याच्यात किती फरक आहे. आणि संदर्भ संस्कृत आणि हिंदी असा परिचय मांडलेला आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे निश्चितच त्याला हे आहे. जसं रोहिणी, त्याच्यानंतर हस्त, श्रवण ही शुभग्रहांची नक्षत्र आहेत. तर आपल्याला त्या नक्षत्रामध्ये असणारे ग्रह हे निश्चितच फलादेश लवकर आणि चांगला देतात. कठोर नक्षत्र जी आहेत तर ती कठोर नक्षत्र जी आहेत ती जातकाला त्या ठिकाणी निश्चितच संघर्ष. काम करा. हा, संघर्ष आणि कष्टकरी काम असतं. त्याच्यामध्ये त्याच्यातनं भरपूर यश. काही यश, त्याच्यातून यश मिळतं. मग आता जसं की आपण बघितलं तर राहूचं नक्षत्र आपण म्हणतो ज्याला आरद्रा, शततारका.
आता शततारका नक्षत्र आणि स्वाती नक्षत्रातले बरेचसे जर तुम्ही हे पाहायला गेलात तर निश्चित कठीणता तर आहेच, पण सक्सेस पण तेवढाच मोठा आहे. हो आता कसं आहे की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जातक जन्मानेच सुख घेऊन जन्माला आलेला आहे, हो जन्मताच सुखी आहे, नो डाऊट. तुमच्या उत्तरावरती त्याच्यात काही संशय नाही. जन्मताच जातक चांगला आलेला आहे. मग त्या ठिकाणी जर समजा रोहिणी नक्षत्रामध्ये जर ग्रह असतील मूळते आणि ते जर पापग्रह असतील, उदाहरणार्थ मंगळ शनी हे पापग्रह आहेत, मग ते हो पापग्रह कष्ट करायला लावतात, पण नक्षत्र त्याला कष्ट करायला लावत नाही. तुम्ही पॉईंट टू बी नोटेड. हो हो हा म्हणजे ऋषभेचा शुक्र आहे, तो शुभग्रह आहे आणि तो रोहिणीत आहे. पण ऋषभेचा मंगळ आहे आणि तो मंगळ रोहिणीत आहे, तर मंगळामुळे जातक स्ट्रगल करतो. जसं हो माझ्या पत्रिकेमध्ये सुद्धा मंगळ रोहिणी नक्षत्रात आहे, पण आय हॅव टू स्ट्रगल लॉट. आय डन इट, म्हणजे स्ट्रगल केलेलं आहे. का ओके केलं याचं उत्तर जेव्हा एखादा निबंध लिहितो तर त्यावेळेला तिथे आपल्याला कळतं की आपल्याला जीवनात आलेले कष्ट कशामुळे आहेत. तर प्लॅनेट चुकीचा आहे आणि तोच जर त्या रोहिणीतला चंद्र असता किंवा शुक्र असता तर तो बुध असता, तर त्या ठिकाणी माझ्या जीवनात एवढे कष्ट संघर्ष आला नसता. नसतं. हा देवेंद्र साहेब, हे लक्षात घ्या. दिस पॉइंट टू हो बी नोटेड. हो सर, मी लिहून घेतोय. हां, कारण का आणि सर की आता उपचय ओके येस बोला हां, आता मॅडमने प्रश्न विचारलाय म्हणून मी स्पष्टीकरण देतोय तुम्हाला की हाऊ टू रीड द फिक्स स्टार. फिक्स स्टारचं रिडिंग इज डिफरंट. कळलं? ते ब्रेक हो सर. झालं. हां. ज्यांचं इंग्लिश चांगलं असेल तर माझ्याकडे एक अतिउत्तम पुस्तक आहे नक्षत्रांचं, अतिउत्तम, म्हणजे त्याला तोड नाही आहे. मी तुम्हाला पाठवेन. नाव बरं. नाव द्या सर नाव येस. टाका ग्रुपवर हां, ते. ओके. आणि सर इथं उपचय स्थानामध्ये उच्चीचा शनीनी जरी तो नवमांशात नाही एवढा पॉवरफुल, पण उपचय स्थान म्हणजे त्याला आव्हानात्मक परिस्थिती असणार आणखीन आयुष्यामध्ये. बघा, तृतीय स्थान जे आपण म्हणतो ना मॅडम, उपचय स्थानाचा पण मी तुम्हाला उल्लेख तुम्ही आता विचारलाय म्हणून मी सांगतो. आता 3, 6, 10 ही स्थानं जी आहेत ती उपचय स्थानं आहेत. म्हणजे आपण जिथे कार्य करतो किंवा कार्य करणार आहोत, आपली उपजीविका जी आहे, तर त्याच्यातले स्वामी, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर षष्ठेच उच्चीचा आहे, पण तो नवमाशी नीच आहे. बरोबर आहे? हो यू आर राईट. बरोबर आहे. हो मग आता त्याच्यातून आपण बघितलं तर जातकाला त्या मेष नवमाशातल्या शनीबद्दल निश्चितच कालांतराने त्रास होईल. पण आता आणखी एक वाक्य त्याच्यामध्ये लक्षात घ्या की तो विशाखा नक्षत्राच्या पहिल्या चरणातला आहे हो आणि विशाखा नक्षत्र अतिशय सॉफ्ट आहे. कसं सॉफ्ट आहे ते तुम्हाला सांगतो. जी वृश्चिक राशी तयार झालेली आहे त्याचं मुख जे आहे ते विशाखा आहे. विंचू कधीही तोंडाने चावत नाही, तो शेपटीने डंक मारतो. गॉट इट? ओके. तुळेतल विशाखा वेगळं आणि वृश्चिकेतलं थोडं वेगळं पडेल. हा नाही, वृश्चिक राशीतलं जे आपण म्हणतो ना की एक चरण आहे आणि हो तुळेत 3 चरण आहेत, त्रिपाद नक्षत्र आहे. पण तरी सुद्धा तिथे एक चरण तरी वृश्चिकेत गेलेलंच आहे. हो म्हणजे संदर्भ आपण घेतला तर अनुराधा आणि ज्येष्ठा हे 8 नवमांश जे आहेत ते पूर्णपणे वृश्चिकेत आहेत. पण तुळेत राशीतला असणारा शनी हा मेष नवमाशी आहे, म्हणजे तो पूर्णपणे तुळेतच आहे आणि विशाखामध्येच आहे. ओके हा, पण नवमाश हा मेष आहे. आता जर तुम्ही तिथे संदर्भ घेतला उदाहरणार्थ सूक्ष्मांशाचा, तर तो काय आहे? सेनांश आहे, सौख्यांश सौख्यांश. सौख्यांश. मग सौख्यांश आहे. मग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जरी तो मेष आला तो तस्करांश नाही आहे ना,
नाही. हम्म. नाही सर. हा, मग हा विचार तुम्हाला पत्रिका पाहते वेळी तुमचे करायला पाहिजे. सूक्ष्मांश जे आहेत हम्म. ते पाठ असायला हवेत, त्याचे कॅरेक्टर्स. हम्म. आणि मंगळ सुद्धा सर राजयोगकारक मंगळ आहे ना, तो पण हा राज्यांश मध्ये आहे लग्नात. हा त्यामुळे तो आता पण हे आहे. म्हणजे हेच लग्न रवी शुक्र हे जरी अभ्यांशात असले तरी मंगळ राज्यांश आहेत, म्हणजे तोही राज्य करणारच आहे ना, आणि येस राजराशीत आहे. येस, म्हणजे तिथे फलादेश देते वेळी तुम्ही जर अतिशय गांभीर्याने घेतलं तर तुम्हाला त्या नीच नवमाशाचं फलित सुषमांशातर्फे द्यायचं आहे. मुळामध्ये बघा, परत सांगतो, गुरुची सर्व नक्षत्र ही अतिशय शुभ आहेत, चारी चरणातली. हो चंद्रातली सगळी नक्षत्र चारी चरणातली शुभ आहेत. हो स्वाती नक्षत्रातला जो मकर नवमाश आहे तो शुभ आहे, धनु शुभ आहे, कुंभ त्रासदायक आहे, पण मीन शुभ आहे. हो म्हणजे तिथे तुम्हाला स्वाती नक्षत्र जरी राहूचं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी, जसं आपण त्या दिवशी पायलटची पत्रिका मांडली होती, तर तो भयांशामधला त्यांचा ग्रह होता, तर तो चंद्र. कुंभ राशीतला कुंभ पायलट. हा. नवमास होता पायलटचा. मग तिथे तो जेव्हा ऑपरेशनमध्ये आहे, म्हणजे ट्रॅव्हल करतो, तर त्याच्यावरती जी जबाबदारी आहे, जोपर्यंत तो लँड सुखरूप होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला धास्तीच असते. कळलं का? हो सर. असं. इट इज. हम्म. नो डाऊट डेफिनेशन इज डिफरंट. म्हणून तुम्हाला त्या नक्षत्रामध्ये असणारा ग्रह हा खरोखर त्या राशीची पोषक आहे का? म्हणजे इथे शनी मेषेला आहे, तर शनी जरी तिथे हे असला तरी तो शनी आहे. मी माझं उदाहरण सांगितलं तुम्हाला, रोहिणीतला मंगळ आहे, तर आय हॅव टू स्ट्रगल, आय हॅव टू फाईट, आय हॅव टू आर्ग्यू. इट इज डेफिनेट. आणि मंगळ आर्ग्युमेंटशिवाय जगणारच नाही, हे ठरलेलं आहे. मग त्याला राशी चांगली मिळाली आहे, नक्षत्र चांगलं मिळालं आहे, पण त्याचे गुणधर्म जे आहेत ना मॅडम, ते ग्रहांचे चुकीचे आहेत. हो गॉट इट? मग त्याच्यावरती मिळालेला जो ग्रह, आलेला ग्रह जो आहे तो स्थानबली आहे का? तर तिथे तुम्ही विनर आहात, हो असं आहे. म्हणून पत्रिका वाचते वेळी नंबर ऑफ अँगल्सने तुम्हाला पत्रिका वाचण्याची सवय ठेवली पाहिजे. नंबर सर, ऑफ अँगल. राहू सुद्धा चतुर्थात आहे ना, हां तो सुद्धा शुभांशात आहे. म्हणजे हां, राहू शोभनावंश. चतुर्थ आहे. हा, आणि गुरु ची दृष्टी ते राहूच्या मुखात आहे. पण बरोबर. राहू गुरु पण तिथे उच्चेचा आहे आणि व्ययस्थानात आहे. हो त्यामुळे तो तुम्हाला घरापासून ना, म्हणजे परदेशाशी सुद्धा त्यांचे जास्त संबंध आले असतील ना व्यवसायाच्या हा, निमित्ताने. व्यवसाय तर भरपूर हा. मोठा आहे. त्यामुळे तो तसा परदेशाला किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी वगैरे पण तो त्यांना चांगला फलदायी ठरला असेल ना. बरोबर आहे. चव्हाण मॅडम, तुमचं काय मनोगत आहे? हा सर, हे सगळे सांगतात ते आहे, बरोबर आहे सगळं. कुंडली खरंच छान आहे. सिंह लग्नाची आहे, त्याच्यामुळे मंगळ वर्गोत्तम आहे आणि लग्नेश आणि भाग्येश एकत्र आहेत. अग्नितत्वाचा ग्रह अग्नितत्वाच्या राशीत, आणि रवी मंगळ त्याने अग्निप्रभाव वाढतो, आणि मंगळाची जी काही आग आहे ती स्थिर आहे, त्याच्यामुळे एकाग्रतेने हे काम चांगले करू शकतील. आता राजराशीत आहे मंगळ, सत्ता मान आणि प्रभाव पण चांगला आहे, त्याच्यामुळे कर्तृत्व गाजवता येईल, महत्वाकांक्षा आहे जास्त, रोखठोक आहे, सडेतोड वागणं आहे, शिस्तीत काम बरोबर. करणं आहे, नियम पाळणं आहे. मग इथे भाग्येश आणि दशमेश लग्नेश असे एकत्र आहे, आणि दशमेशाचा लग्नेशाशी संबंध म्हणून व्यवसाय करतात. Yes. या मंगळाला एक प्रकारची अशी ही राजेशाही वृत्ती पण आहे, लॉयलिटी आहे, किंवा सेंटर ऑफ अट्रॅक्शन यांना आवडतं. कुणी यांना मान नाही दिला तर अहंकार पण दुखवेल. मंगळ हा तामसी ग्रह आहे, त्याच्यामुळे Yes. सिंहेच्या अग्नीचे दुर्गुण इथे कमी न होता उलट ते वाढवतील, आणि भव्य दिव्य करायची इच्छा आकांक्षा हा मंगळ पूर्णपणे देईल.
कारण मंगळ इथे प्रभावी झालेलं आहे. इथे बरोबर. चंद्राच्या त्रिकोणात सर्व ग्रह आहेत. त्याच्यामुळे अग्नितत्व लोड आहे. त्याच्यामुळे अग्नीचा प्रभाव इथे जास्त आहे. आणि गुरु हा इथे कर्क राशीमध्ये अध्यात्मासाठी चांगला आहे. बाकी चंद्राच्या चतुर्थेस चंद्र किंवा राहू चतुर्थात हे प्रॉपर्टीसाठी थोडं त्रासदायक झालेलं आहे. प्रॉपर्टी बाकी पब्लिक कुण- लिमिटेड आहे ना मॅडम. हा. प्रॉपर्टी इज नॉट इन इट इज अ पब्लिक लिमिटेड कंपनी. हम्म. बरं, आता मी तुम्हाला जो सारांश नक्षत्रांचा सांगितला तो कितपत पटतो? येस सर, ते अनुभवाला येतं सर, पाहायला पण भेटतं. हो म्हणजे तुम्ही सांगितलं की वृषभेचा मंगळ असताना काय होतं आणि त्याच्यामध्ये ते पर्टिक्युलर नक्षत्र पण आणि वृषभेचा शुक्र असताना हे खूपदा पाहायला भेटतं सर. आणि राहूच्या नक्षत्रांच्या संदर्भात पण जे तुम्ही सांगितलं की संघर्ष हा असतोच, हे पण अगदी बरोबर आहे. ह्याला तर म्हणजे पार दूषित करून टाकलेल्या लोकांनी, पण अतिशय संघर्ष असतो. हा सक्सेस किती मिळतोय तुम्हाला जास्त माहितीये, पण संघर्ष मात्र नक्की असतो, हे अगदी बरोबर आहे सर. बरं, आता दुसरा भाग मी चव्हाण मॅडमला विचारलं होतं की मी मंगळ दशमात असेल तर संघर्ष हा कायम आयुष्यभर राहणार ना. मंगळाची दृष्टी लग्नावर आहे. मंगळ हा ह्याच्या कुंडलीत पण लग्नात आहे. तर आयुष्यभर हा मंगळ तुम्हाला आयुष्यभर काम करायला लावेल. त्याच्यामुळे संघर्ष हा राहणारच आहे. मॅडम ऐका, मी म्हटलं असं की मी जो संदर्भ मांडला होता तो पोषक आहे का? हो, बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, आता तोच मंगळ माझा कृत्तिकेमध्ये असतात तर आणखी ती जिद्दी झालं असतं. कारण कृतिका हे अग्नीचं नक्षत्र आहे, अग्नितत्व आहे त्याच्यात. आणखी तिथे हे झालं असतं ना. हा, कार्यसिद्धीसाठी कृतिका नक्षत्र नक्कीच चांगलं आहे, 100% आहे. तर तुम्ही मेडिकलला पण जाऊ शकला असतात. Yes. नाही, आता आपण सलून चालवतो ते चांगलं आहे, कळलं? सर नमस्कार. उलट रोहिणी सगळ्यात चांगलं आहे. रोहिणी हे उत्कर्षाचं नक्षत्र आहे आणि वर प्रगती करणारं नक्षत्र आहे, ऊर्ध्व नक्षत्र आहे. त्याच्यामुळे हे कायम प्रगतीपथाकडे जाणारं नक्षत्र आहे रोहिणी. त्याच्यामुळे हे लोक उत्कर्ष करतातच, अगदी 100% रोहिणीवाले. येस मॅडम, बरोबर आहे. चला, आता आणखी कोण बोलत होतं मगाशी? बोला. सर मी म्हणत होती, नमस्कार नमस्ते. सर. रोहिणीचा मंगळ आहे, कृतिकाचा असता तर आता जी परिस्थिती आहे ना ती 1000% वाढली असती सर. आता जो स्वभाव आहे ना 1000% वाढला असता. आता जी ऍक्टिव्हिटी आणि स्वभाव आहे ना तुमचा 1000% वाढला असता ना सर. बरोबर. आता स्वभाव चांगला आहे का वाईट आहे? सर आता सौम्य आहे, कृतिकेमध्ये त्याच्यामध्ये उग्रता वाढली असते आणखी. ओके ओके ओके. आणि सर तुम्ही जो संदर्भ दिला आहे, ग्रहांना तुम्ही नक्षत्राशी कनेक्ट करून रिझल्ट आणा. सर तुमच्या नोट्समध्ये पण वेगळेच नोट्स दिलेले आहेत तुम्ही नक्षत्राचे. सर ते तंतोतंत जुळतात, म्हणजे पुस्तकांमध्ये हे दिलेलं नाहीये. आणि तुमचा जो संदर्भ आहे तो सर एक्सिलेंट आहे, असं कोणी शिकवत नाही. थँक्यू. ठीक आहे. असं आहे बाळा की बेटा, कसं आहे की आपणच सगळं आहोत असं नाही, अनेक लोक आहोत, पण आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. त्याच्याकरता आपल्याला असं वाटतं की मीच चांगलं शिकवतोय, तसं नाही. नाही सर, एक मिनिट सर. मी तुमचे ना सर्वत्र भद्र चक्राचे नोट्स काल रीड करत होती. तुम्ही मूल नक्षत्राबद्दल जे लिहिलेलं आहे ना, 4-5 लाईनच जी लिहिलेली आहे ती आणखी कुठल्याही पुस्तकामध्ये मी फाइंड आउट नाही केली. तसंच तुम्ही जे अश्लेषाबद्दल लिहिलेलं आहे, आता तुम्ही बोलत असताना मी रीडच करत होती, तुम्ही जे बोलताय त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही नोट्स मध्ये दिलेलं आहे सर. हे नक्षत्रामध्ये जे आता जे शिकवतात ना नक्षत्र, त्याच्यामध्ये हे प्रिडिक्शन दिलेलं नाही आहे सर. तर म्हणून थँक्यू म्हणते तुम्हाला. असं नाहीये की तुम्ही शिकवताय ते तुम्ही वेगळं शिकवताय आणि तुम्ही खूप चांगलं शिकताय. सर खरोखरच तुम्ही काय जे शिकवताय ना ते एक्सिलेंट पण आहे आणि टोटल डिफरंट आहे सर. ह्या पद्धतीने कोणी शिकवत नाही सर. युनिक, दॅट मीन्स. हा, युनिक. इट द स्टाईल इज टोटल युनिक. ज्या पद्धतीने तुम्ही आता ह्या कशा फटाफट बोलतायत, 1-1, 2-2, 5-5 मिनिटांमध्ये, ही स्टाईल पण युनिक आहे सर.
येस इट इज. थँक्यू थँक्यू सर. बेटा. थँक्यू बेटा. थँक्यू. तर केतू जो चंद्रांशामध्ये आहे, हा नवमांश कुंडलीमध्ये व्ययामध्ये आहे, तर मग ह्याचा व्यवसायाच्या दृष्टीने कसा म्हणजे रोल आहे केतूचा या? चंड पहिली गोष्ट म्हणजे अकराळ विकार ज्याला आपण म्हणतो. कधी कधी काम करण्याची भूमिका किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये इज अ बोर्ड ऑफ डायरेक्टर, हम्म. कळलं का? तर त्यावेळेला तो जे निर्णय घेतो ते कठोर घेतो, म्हणजे चंडांशाच्या अनुषंगाने. हा, हो हो. चंडांशाच्या अनुषंगाने. पॉईंट टू बी नोटेड. हो सर. मग नवमांश कुंडली जो मध्ये व्ययामध्ये जाऊन म्हणजे स्थित झालाय, तर मग त्याचा कसा म्हणजे प्रेडिक्शन करताना कसा विचार करता येईल आपल्याला या गोष्टीबद्दल? नाही, चंडांश कुठेशी आहे तो पहिला बघा. चंडांश कुठल्या नक्षत्रात आहे? अच्छा, नक्षत्रात. हा, नक्षत्र केतूचा. मंगळाच्या मृगधनु. नक्षत्रात अच्छा, मग मृग नक्षत्रात आहे सर तो. हा? मृग मंगळ. मृगशीर्षमध्ये हो. मृगशीर्षमध्ये असं आहे की पहिल्यांदा आरंभ होतो तो सिंह नवमास आहे. हम्म. मृगशीर्ष नक्षत्राचा आरंभ सिंह नवमासाने होतो. हो सर. नेमका चंडांश कुठेशी आहे? मृगदोन आहे. कन्या कन्या बुधाच्या नवमासात आहे. कन्या हा, मग कन्या नवमासामध्ये केतू आहे, नो डाऊट. हो हो मग त्या ठिकाणी एखादा निर्णय घेतेवेळी दशम स्थानाचा संदर्भ लावायलाच पाहिजे. हो हम्म. मग त्यावेळेला तो मनुष्य कठोर तिथे निर्णय घेऊ शकतो. चंडांश म्हणजे निर्णय घेताना मागे पुढे पाहणार नाही, ही त्याची ऍक्टिव्हिटीज असेल. हम्म. Got it? हो सर. ओके, हो सर. थँक्यू. थँक्यू. आता काय आहे, काही वेळेला असं असतं देवेंद्र साहेब की प्राथमिक आपलं जर चांगलं नसेल ना, हम्म. म्हणून मी सांगतो की प्राथमिक पक्क असायला हवं. प्राथमिक चांगलं असेल तर पुढचं जे आधुनिक आहे ते चांगलं होतं. हो सर, नक्की प्रयत्न करतोय आधुनिक आता. म्हणजे नाही, नक्की आधुनिक म्हणजे काय, लेवल 2 नाही का? हो सर. लेवल 1 म्हणजे प्राथमिक. नो डाऊट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर अजून एक गोष्ट आहे, आपण हर्षलचा विचार करत नाही एरवी, पण इथे व्ययामध्ये हर्षल जन्मकुंडलीत पण आहे आणि नवमांशात पण आहे, आणि तो पुष्य 2 मध्ये आहे, म्हणजे तो कन्या नवमांशातच आलेला आहे. हा, म्हणजे केतू आणि हर्षल हर्षलचा दोन्ही विचार अवश्य करावा मॅडम. हा, नाही करावा असं माझं म्हणणं नाही, नेपच्यूनचा पण करावा. हा. आता हर्षल गुरु युक्त आहे असं आपण एकाच राशीत समजू, नाही का? हो पण आता तो सौख्यांशात आहे सर. येस, आता हर्षलचं कसं असतं मॅडम हर्षलचा अक्षांश. की हा आणि रिसर्च सेंटरचा प्लॅनेट आहे. हो, म्हणजे नवीन रिसर्च नवीन सेंटर, उपक्रम हे राबवतात हो यांच्या हो, ह्याच्यामध्ये. आणि ऑल काइंड्स ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये वेन यू आर नॉट गोइंग टू रिसर्च एनिथिंग, तर त्यावेळेला तुमची प्रगती होऊ शकणार नाही. आज झूम बरोबर आहे. आपल्याकडे आहे म्हणून आपण घर बसल्या लेक्चर घेऊ शकलो, हो, नाहीतर मग तुम्ही नागपूरहून माझ्याकडे अंधेरीला कसे आला असतात, दादरला? बरोबर शक्य आहे. नाही, म्हणजे लिमिटेशन आलं असतं ना. हो, मग आपण ग्लोबलाइज आहे. आता जसं एक मॅडम आहेत इथे, त्या अमेरिकेतून जॉईन झालेले आहेत, मग एक ऑस्ट्रेलियामधून जॉईन झालेले आहेत. मग आता त्यावेळेला तिथून ग्लोबलाइज झालं तर ते कशामुळे झालं, तर टेक्नॉलॉजीमुळे झालं. बरोबर आहे सर. आणि ती टेक्नॉलॉजी हर्षलकडे आहे आणि डे बाय डे ती इम्प्रूव्ह होते. हो असं आहे. सर, बरोबर आहे. हर्षल पुष्कर नवमांशात आहे, हा एक हा, पुन्हा ठीक प्लस आहे. पॉइंट आहे. येस. सर मग अजून एक ह्याच्यावरती एक मुद्दा येईल की मग जर हर्षल जन्मकुंडलीत हर्षलने लग्न रवी शुक्राला वेध घेतलाय, शुक्र आणि रवी लग्नेश हा. आणि दशमेश आहे, म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण तो मग आपण हर्षलचा असा विचार नाही केला, पण ह्या दृष्टीने विचार केला तर तो मूळ कुंडलीलाच त्याने वेध घेतलाय. ह्याला हर्षलचा शुक्र रवीला वेध आहे, लग्नाला वेध आहे. आता मॅडम, नवमा हे सर्वतोभद्र हो चक्राची हो, कुंडली लावा. लावते सर, लावते. एक मिनिट. आणि अजून पण सर इथे अजून दुसरे पण योग आहे, म्हणजे वेद आहेत. गुरुने प्लुटोला घेतलाय, केतूने नेपच्यूनला घेतलाय, पण आपण तो विचार करत नाही म्हणून. पण आता हर्षलचा आता आपण बोललात, गुरु हर्षल युक्त आहे, तर हा. हा मला वाटलं की लग्न रवी शुक्राला पण तो आहे.
आणि शुक्र दशमेश आणि रवी लग्नेश आहे. तर तो त्यांच्या ह्याच्यासाठी पण उपयोगी ठरलाच. बघा आता हर्षलचा जो काही एक तुम्हाला सांगतो, हर्षल हा मुडी प्लॅनेट आहे. मुडी प्लॅनेट म्हणजे कसं की तो एखादा शोध करतेवेळी रिसर्च करतेवेळी तासन तास घालवतो, तो त्याचा हो मूड आहे. कळलं का? हो आता त्या ह्याच्यावरती तो जेव्हा निरीक्षण करतो, कॉन्सन्ट्रेशन करतो, तर त्याला काहीतरी मिळावं या हेतूने तो करत असतो. हो म्हणून कधी कधी अभ्यासक जे लोक असतात, अभ्यासक हा, तर हो सर. त्यांना हर्षल हा उपयोगाचा आहे. हो सप्तम स्थान हे हर्षलाच्या लायकीचं नाही आहे. लायकी म्हणजे त्याला ते प्रिफर नाही करत आपण. तर सर हर्षल व्ययात गुरुयुक्त आहे ना कर्क राशीमध्ये, हा सप्तम स्थानात नाहीये. येस. हो मग आता इथे ह्या व्यक्तीला जर समजा एखादा नवीन प्रॉडक्ट बनवायचा असेल, तर ह्यांचे नंबर ऑफ प्रॉडक्ट आहेत त्यांच्याकडे, तर त्या ठिकाणी ते काही आता इंडस्ट्रीमध्ये कसं आहे मॅडम की कालची फॅशन उद्या दुसरी, मग ती त्याच्यापेक्षा नाही. बंडल असली तरी सुद्धा लोक त्याला स्वीकारतात. हो मग रोज आता नवीन नवीन आहे, रोज रोज नवीन येत आहे. रोज इवन नाविन्य हवं. हो. हां, मग आता त्या ठिकाणी हर्षलचा आणखी एक तुम्हाला संदर्भ देतो. हर्षल हा जर इकॉनॉमिक्समध्ये जर आपण जर बघायला गेलो, तर इकॉनॉमीच्या राशी कोणत्या आहेत व्यापाराच्या? कन्या हो आणि मिथुन. मिथुन आणि कन्या. हो हां, तर इथे ज्याला आपण म्हणतो की अं, कमी पैशामध्ये प्रोडक्शन करणं आणि जास्ती मार्जिनमध्ये विकणं, हा एक भाग आहे. तर तिथे मार्केटिंगच्या हिशोबामध्ये हर्षल हा चिकित्सक आहे. तो त्या ठिकाणी प्रॉफिट कसा गेन करायचा हे मिथून आणि कन्येमध्ये तो अतिशय चांगल्यापैकी रिसर्च करेल. म्हणून MBA करताना, MBA मार्केटिंग, MBA फायनान्स हे करतेवेळी तुम्हाला जर मिथुनेचा किंवा कन्येचा हर्षल असेल किंवा कन्या मिथुनेवरती दृष्ट असेल, तरीसुद्धा त्या ठिकाणी हर्षल हा इकॉनॉमिस्ट होऊ शकतो, आपण नाकारू शकत नाही. हो सर. हो ह्याच्या सर. अगोदर हा हर्षल मिथुनेत होता, त्यावेळेला तो धनुराशीकडे पण पाहतो. धनुरास ही भाग्याची रास आहे. हो भाग्य हे कमी खर्चात कसं निर्माण करावं हा हर्षलचा दृष्टीचा शोध आहे. माझा हर्षल आहे हो सर कन्या नक्कीच. राशीमध्ये 6th हाऊस मध्ये आणि सेम ऍटिट्यूड आहे सर. कोणाचा? माझा सर अच्छा. सेम ऍटिट्यूड जे 3-4 लाईन्स तुम्ही सांगितले ना, हा, सेम ऍटिट्यूड आहे. कमी पैशामध्ये जास्त प्रॉफिट, जास्त हा. चिकित्सक बुद्धी, जास्त रिसर्च करायचं, जास्तीत जास्त अभ्यास करत राहायचा, काहीतरी त्यातनं काढायचं, विच हॅज टू बी प्रॉफिटेबल. Yes. सर अगदी तंतोतंत परफेक्ट. मग आता थँक्यू. हे बेटा असं आहे की हे हा जर फलादेश आपल्याला माहिती नसतील, हा तर मग आपण कुंडली वाचन काय करणार? सर हे कुठे पुस्तकात थोडी लिहिलेलं आहे. आता हे माझ्या पत्रिकेत आहे. तुम्ही सांगितलं, मी त्याला ओके म्हणून सांगितलं. पण मी कुठल्याच पुस्तकात हे वाचलेलं नाही की हर्षल इन 6th हाऊस इन कन्या राशी असा असा रिझल्ट देतो. ते काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे त्याच्यात सर्व. सर म्हणून थँक्यू म्हटलं ना तुम्हाला. मला जरा बरं वाटतंय ना ऐकून. थँक्यू. ओके ओके बेटा, ओके. म्हणजे तुम्हाला संदर्भ लावला पाहिजे, कळलं? तुम्हाला लॉजिक, शेवटी हे तर्कशास्त्र आहे बघा. ग्रह कुठलाही असो, नक्षत्र कुठलंही असो, लग्न कुठलंही असो, राशी कुठलीही असो, पण शेवटी तर्कशास्त्राला आपल्याला व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॉजिक? तर्क, लॉजिक आहे. देर इज समथिंग. सर आता समजलं काय म्हणताय ते आणि कसा तुम्ही प्रिडिक्शन काढलं ते. थँक्यू. थँक्यू बेटा. मॅडम चार्ट काढा आता. हे मला वाटतं शिंदे मॅडमकडे चार्ट हातामध्ये आहे, तर त्या व्यवस्थित सांगतील कदाचित. बर, पुढे आणखी सांगा. आता मॅडम ही एक दशांश हा कुंडलीबद्दल पण तेच रेफरन्स विचारणार घेऊया. होते. दशमांश कुंडली लावूया, ती राहिली बघा बरं. काही इथे तर शुक्र उच्च झाले. बघा ही दशांश कुंडली आहे, ते मला दिसत नाही बरोबर. नाही दिसते का बघा बरं दशमात सगळ्यांना. मंगळ आहे, दशमात मंगळ आहे. आता दशांश कुंडलीसाठी पहिल्यांदा तुम्हाला काय बघायचं आहे, तर दशम स्थान Yes. जे 3 अंशाचं आहे. दशमांश कुंडली ही 3 अंशाची बनते. दशम स्थानामध्ये मंगळ आहे, तो कार्यरत आहे का नाही हे पहिला सूचित करा.
आहे ना सर, धनु राशीतला मंगळ आहे. हो. भाग्य आणि गुरु हा त्या ठिकाणी दशमेश भाग्यात आहे आणि तो वृश्चिकेला आहे. अनन्य हो. अन्योन्य योग मूळचा झाला. गुरु हा कर्केला होता, होय. तो दशांश कुंडलीमध्ये वृश्चिकेला आलेला आहे, मित्राच्या राशीत आहे, स्थानबली आहे, त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे. ग्रह हा ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाचा एक त्याच्याकडे अधिकार असतो, म्हणजे जबाबदारी असते. जबाबदारी इथे तर हा आत्माकारक आहे ना सर, गुरु, आणि हा. शनी आत्माची आहे. म्हणजे तुम्हाला पत्रिका वाचन करतेवेळी हा चारी अंगाने संदर्भ घेऊन नंतर पुढे जाऊन तुम्हाला दशमांश कुंडली वाचतेवेळी दशम स्थानामध्ये दशमाधिपती आणि लग्नाधिपती, लग्नात शुक्र म्हणजे सॉफिस्टिकेटेड आहे, कळलं, आणि तो उच्चीच आहे. बघा कसा कसा संदर्भ लागतो. सगळ्या कुंडल्यांमध्ये सर लग्नीच आला ना शुक्र, D1 D9 हा D10 सगळीकडे. Yes. आणि सप्तमात बुध पण उच्चीच आहे हा सर स्वप्नात ह्याच्यामध्ये. तेच मला जो सांगणार होते मी, सप्तमात व्यापारी राशीत जनसंपर्क आहे. आणि हा. व्यापारी राशी मंगळाला दोन्ही. दशम पण आहे इथे आणखीन. हम्म. कसं आहे मॅडम की तुम्हाला मी अतिशय म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो तर बाजारामध्ये साधारणतः 280 रुपये शेअरचा भाव चाललेला आहे या व्यक्तीच्या. म्हणजे डायरेक्टरशिप चांगली आहे ना. हो सर, नक्कीच. तर कुंडलीचं तंत्र हे आपल्याला पाहायचं आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, प्रॅक्टिकल पण करणं गरजेचं आहे. आणखी मला बोलायचं आहे, बोला, हरकत नाही. अपना प्लेटफॉर्म ओपन है, कोई भी किधर भी घूम सकता है. तर मी बोलू? हाँ बोला ना. नमस्ते सर. नमस्ते. सर, पहिलाच मुद्दा जो तुम्ही सांगितला की लग्न रवी चंद्र हे तिन्ही अग्नितत्वात आहेत आणि तो एक म्हणजे चांगला महापुरुष नाही असा राजयोग असा हे करतो. आता जेव्हा अग्नितत्वाचं रविचंद्र हे येतं तर जातक क्रिएशन म्हणजे त्याचं स्वतःच काही गोष्टी क्रिएट करणं, तर ते कलेच्या माध्यमातून नाही तर हा अग्नितत्वातून हे झाला. तो टेक्निकलच्या या पॉइंट ऑफ व्ह्यू पत्रिका बोलली, कारण लग्न रवी मंगळ पण लग्नी रवी मंगळ तर आहेच. सो टेक्निकल या ह्याच्याने आणि लग्नी असलेला रवी आणि सिंह राशीचा राजराशीतला, शिवाय मंगळ सुद्धा राजराशीतला. सो जातक इथे स्वतः ॲज अ डिरेक्टर म्हणून कंपनीचं हेड म्हणून इथे काम करेल हे तर इथे दाखवतच आहे. आणि हा जो योग झालेला आहे की हा पॉझिटिव्ह या ह्याच्याने, तर तो इथे बोलतोच आहे. आता इथे मगाशी पण बऱ्याच ह्याच्यातून उल्लेख झाला असा की रवी मंगळ हा शुक्रयुक्त आहे, म्हणजे रवी हा शुक्रयुक्त आहे आणि हा शुक्र म्हणजेच दशमेश आहे, हा पराक्रमेश पण आहे. सो जातक जास्तीत जास्त, कारण जेव्हा सिंह लग्न आणि चंद्र सुद्धा जेव्हा अग्नितत्वाचा आहे तर जातकाचे जास्तीत जास्त कामाच्या ह्याच्यामध्ये स्वतःच जे उभं करण्याची जी ताकद असते ती आणखीन वाढते. जसं पराक्रम, धाडस या गोष्टी या जातकाला मिळतात, ते पण हायर लेवलचे, एक तर राजराशी आणि शुक्रयुक्त. त्यामुळे त्या सगळ्या अनुषंगाने जातकाच्या बाबतीत इथं बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतीच आहे. तुम्ही सांगितलं होतं कन्स्ट्रक्शन आणि इंडस्ट्री. सो रवी आणि मंगळ यांचा संबंध, तो रवी आणि मंगळ या ह्याच्याने तो तिथे बोलतोच आहे की कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्याने, कारण शुक्र जर म्हटला तर म्हणजे घराचा सौंदर्य असेल किंवा काहीतरी अशा आणखीन चांगल्या ह्याच्याने, मंगळ म्हणजे टेक्नॉलॉजीच्या ह्याच्याने आलास, परत तो रवियुक्त आहे. सो याही गोष्टी पण त्याच्यामध्ये तिथे बोलतात येतात. शिवाय वृश्चिकेचा राहू पण या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथे त्यांच्या कामाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने निश्चितच सांगेल. आता इथे गुरु हर्षलचा पण आता उल्लेख झाला होता, तर आता हा गुरु एक्सपांड करतोच, पण जेव्हा तो हर्षल बरोबर येतो तेव्हा तो
अतिशय मोठ्या प्रमाणात ते एक्सपान्शन देईल. हा एक मला वाटतं हा एक विचार आपण इथे घेऊ शकतो. म्हणजे या नक्की. गुरुला 7 या हर्षलची भेटल्याशिवाय तो उत्तम नववांशी आहे, म्हणजे सौख्य मध्ये आहे. सो हा एक पॉझिटिव्ह अँगल येतो. आता जातक या ह्याच्यामध्ये त्याला बेनिफिट हे होतच आहे त्याच्यासाठीचे, तर म्हणजे इथे भद्रयोग जो आहे, पंचमहापुरुष योग जे झालेले आहेत, तर बुधामुळे भद्रयोग झालाय, तो धनस्थानास झालेला आहे. सॉरी, त्याच्यानंतर गुरुचा हंसयोग झालेला आहे आणि शशयोग म्हणजे पराक्रम स्थानातून शनीमुळे झालेला शशयोग पण झालेला आहे. हे 3 पंचमहापुरुष योग पण या कुंडलीमध्ये झालेले आहे. आता आणखीन एक महत्वाचं म्हणजे की चंद्र आणि शुक्रासारखे ग्रह, जे जलतत्वाचे ग्रह आहेत, जे सौम्य ग्रह आहेत, ते अग्नी तत्वात पडल्यावर त्यांचं काय होणार आहे? मग जातक हा बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू चांगलं बोलेल, पण भावनिक लेवलला त्या ह्याच्याने तो निश्चितच कुठे ना कुठेतरी त्या पॉइंट ऑफ व्ह्यू कमी पडतोय. आणि त्याच्यामुळे जे काही वादविवाद असतील सप्तम स्थानाच्या संदर्भातले ते होतात. शिवाय रवी मंगळाची दृष्टी सुद्धा आहे, पण त्याचबरोबर शुक्राची पण दृष्टी आहे आणि अष्टक वर्गाप्रमाणे तिथे 32 मार्क्स आहेत आणि शुक्राला पण 4 मार्क्स आहेत आणि गुरुला पण मी इथे म्हणेल की 7 मार्क्स दिले, त्यामुळे ते बॅलन्स राहील. काही अडचणी निश्चितच आलेल्या असतील, जसं तुम्ही सांगितलं की वादविवाद झाले किंवा काय, पण मला असं वाटतं की तो बॅलन्स पण साधला जाईल, कारण तिथे शुक्राला पण चांगले मार्क्स दिलेले. सो तो एक पार्ट आहे. आता जातकाच्या बहिणीला जे काही वैधव्य आलं, तिचा जो त्रास झाला, तो वृषभ राशी, जे आपण तिथे सुखाचा विचार करतो, या वृषभ राशीमध्ये केतू आल्यावर तिथं निश्चितच कुटुंबामध्ये किंवा बहिणींच्या ह्याच्यामध्ये, कारण शुक्र ही जलराशी स्त्री राशी पण आहे, सॉरी जल नाही, पृथ्वी तत्वाची राशी आणि स्त्री राशी आहे, तिथे असलेला केतू इथे बोलतोच आहे. आणि भावंडाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मंगळाची राहूच्या मुखातली दृष्टी निश्चितच आणि प्रॉपर्टीचं स्थान, सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तिथे अडचणी आल्या, पण त्याचबरोबर गुरुची सुद्धा दृष्टी आहे. सो हा पण एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. शनी मंगळाची एकत्रित दृष्टी सुदैवाने इथे कुठेही नाहीये, हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर इथे या कुंडलीमध्ये दिसतोय. बिझनेसमध्ये सक्सेसच्या ह्याच्याने लाभस्थानाला हायस्ट मार्क अष्टक वर्गात 45 मार्क्स आहेत. मिथुन राशीला आहे, मिथुन राशी बिझनेसच्या ह्याच्यात आहे. लग्न कुंडलीप्रमाणे पण षष्ठ स्थानात आणि दशम स्थानात पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि दशम स्थानामध्ये देखील या वृषभ राशीला 39 मार्क्स आहे. हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर झाला, पण लाभ जास्तीत जास्त प्रमाणात होतील, कारण धनेश बुध हा उच्चीचा तर आहे, शिवाय तो लाभेश पण आहे आणि लाभात आणि धनात दोन्हीही बुधाच्याच राशी आहे. सो हा एक फॅक्टर महत्वाचा आहे. लग्नेश, लग्नातील ग्रह या सगळ्यांना, जो मगाशी नक्षत्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बोलत होते, तर त्या सगळ्यांना अभियांश आहे. सो डेफिनेटली जातकाला काही ब्लेसिंग आहे, ते आपल्याला मगाशी एक मॅमनी पण सांगितलं होतं की पंचम आणि भागी या दोन्ही ह्याच्यातून पण तो तिथे बोलते की पंचमेश गुरु हा उच्चीचा आहे, त्याचबरोबर भाग्येश मंगळ हा रवी युक्त राज राशीत लग्नात बसलेला आहे. हे दोन्ही फॅक्टर जातकाला ब्लेसिंगच्या फॉर्म मध्ये पण बोलतात ते तिथे. आता इथे आणखीन एक महत्वाचा फॅक्टर मला एक असं वाटतं की या कुंडलीमध्ये मार्केश जो आहे, तर तो बुध आहे आणि तो उच्चीचा आहे, स्वराशीचा असून तो उच्चीचा आहे. त्याचबरोबर सप्तम स्थानात देखील सप्तमेश शनी असून तो देखील उच्चीचा आहे. सो हा एक फॅक्टर खूप स्ट्रॉंगली इथे भेटतोय, बऱ्याच ठिकाणी हे पाहायला भेटत नाही. तो इथे या कुंडलीमध्ये हा एक फॅक्टर इथे दिसतोय की त्या अनुषंगाने पण कुंडली इथे बोलतीये. आता नवमांश कुंडलीमध्ये जरी तो मेषेचा शनी असला तरी आपण मगाशी बोललो की शनी हा सौख्यांश मध्ये आलाय, त्यामुळे मेषीचा शनी आला म्हणून आपण घाबरून न जाता तो नवमांश पण चांगला आहे. सो त्या ह्याच्याने पण इथे पॉझिटिव्हली इथे कुंडली सांगतेच आहे आपल्याला. तर जास्तीत जास्त बिझनेस ओरिएंटेड हे आहे. लग्नी रवी मंगळ आल्यावर जातक बॉसिंग ऍटिट्यूड पण असणार, जसं धाडस पराक्रम अधिकार आला, तर पूर्णपणे कमान या जातकाचीच असेल. मग साहजिकच आहे की सप्तम स्थानाच्या ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी मतभेद डेफिनेटली होणार, कारण रवी मंगळ लग्नी आले तर अधिकार आणि बिझनेस या ह्याच्याने ते उत्तम आहेत. पण या सौख्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर इथे वृषभ राशी तर बोलतेच आहे आणि त्यामुळे काही मतभेद येऊ शकतात, ते तर इथे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण कुंडली इथे सांगते. आणि डेफिनेटली की केतू चंडांश मध्ये आहे, वृषभ राशीत आहे. सो या जातकाच्या ह्याच्या बाबतीत इथे बिझनेस मध्ये जे क्रिटिकल जे डिसिजन घ्यावे लागतात, सो तो चंडांश हे असल्यामुळे ते डिसिजन तो घेऊ शकतो. त्याचबरोबर मला वाटतं गुरु सुद्धा क्रोधांश मध्ये आहे. सो बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर या गोष्टी तिथं बोलतात येत, सुखाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तिथे अडीअडचणी जाणवतात, कारण गुरु जेव्हा हर्षल युक्त असतो आणि हा हर्षल भावनिक राशीमध्ये आहे, तर भावनेच्या ह्याच्या बाबतीत इमोशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण जातकाचे विचार हे निश्चितच क्रांतिकारी असतील.
ते असे नॉर्मल ह्याच्यापेक्षा थोडेसे जे त्यांचं आता मला वाटलं मारवाडी फॅमिली तुम्ही काहीतरी सांगितलं, तर त्या ह्याच्यातले जे टिपिकल असे हे असतात त्याच्या पुढे जाऊन असलेले विचार असतात. तो टिपिकल या ह्याच्यामध्ये न पडता रूढीवादी हे न करता परंपरा हे न करता त्याच्या पुढचे विचार जातकाचे असू शकतात. सो बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्या ह्याच्यासाठी खूप चांगली होते. जातकाला दशा देखील म्हणजे जी शुक्राची तर दशा जे तुम्ही म्हटला की अगदी म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली व्यक्ती असेल, कारण शुक्र अगदी जातकाच्या वयाच्या 10व्या पर्यंतच होती. त्याच्यानंतर रवी 16 ह्याच्यापर्यंत ती स्वतः लग्नेश होते, म्हणजे वातावरण घरातलं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जातकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर 26 पर्यंत चंद्राची दशा होती, चंद्र भाग्यात आहे, तो त्या ह्याच्यानी तो गायडन्स भेटला असेल. नंतर मंगळाची दशा जेव्हा जातकाला 26 ते 33च्या ह्याच्यामध्ये जातकाला स्वतःचं कर्तृत्व गाजवण्यासाठी देखील ही चांगली संधी भेटलेली आहे. आणि नंतर वृश्चिकेचा राहू, आता इथे देखील 51 पर्यंत जातकाने बिझनेसच्या ह्याच्याने हा राहू देखील त्यांना हेल्पफुल ठरलेला असेल. थँक्यू. थँक्यू आता सर. दुसरा मी एक मुद्दा सांगतो मॅडम, ऐका. हो सर. आता तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, स्वतः IT मधले हो. आहात. तुम्हाला कल्पना आहे की जातकाचं वय जेव्हा 24 झालं येस. त्यावेळेला काळ कोणता होता? 55 अधिक 4 59, 59 आणि 20 59, 79. 69, हा 79. 79. हा. येस. 79ला MBA हा विषय नव्हता. येस. त्यावेळेला कॉमर्स फायनान्स होतं येस सर. आणि इकॉनॉमिस्ट होतं, इकॉनॉमी होती. आता त्यावेळेला जातकाने कशामध्ये शिक्षण घेतलंय तर इकॉनॉमीमध्ये घेतलंय. त्याला MBA नव्हतं, MBA येस फायनान्स सर. नव्हता. म्हणजे ज्या वेळेला वेळेला एखादी घटना घडते तर ते साल महत्त्वाचं असतं. आता फायनान्समध्ये तर नंबर ऑफ गणितं आलेली आहेत, अनेक बँकिंग सिस्टम आलेले आहेत, तर त्या ठिकाणी त्यावेळेला एवढी हे नव्हती. पण तरीसुद्धा जातक इकॉनॉमिस्ट आहे. आता अच्छा. इकॉनॉमिस्ट असणं म्हणजे काय? तर आपला हम्म. व्यवसाय हा परंपरेने वाढवत नेणं हे इकॉनॉमिस्टलाच जमेल. येस. येस सर. कळलं का? जसं येस सर. आपल्याकडे ते डॉक्टर जे आहेत तर ते त्या ठिकाणी इकॉनॉमिस्ट आहेत आणि जागतिक स्तरावरती ते हार्वर्डला शिकवतात, इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये. कळलं का? मग आता येस त्या सर. ह्याच्यामध्ये तेव्हा ते इकॉनॉमिस्ट झाले 1966 मध्ये. अच्छा. 1966 मध्ये त्यावेळेला फायनान्स आपल्याला गंध नव्हता, पण हो. तरीसुद्धा लोक त्या ठिकाणी इकॉनॉमिस्ट होत होते, त्याच्यावरती चर्चा करत होते, व्याख्यानं देत होते. मग असे अनेक लोक. मग आत्ता MBA आलं. आता MBA फायनान्समध्ये पण गेल्यानंतर तुम्हाला आज इकॉनॉमी जी शिकवली जाते तर ती इकॉनॉमी स्टार्टअपची आहे. किती मार्जिन होईल, किती कंपन्या चांगल्यापैकी त्याच्याने विद्वान आल्या, बँकिंग सेक्टर आलं आणि ते प्रॉफिटमध्ये आलं. काही वेळेला त्यांच्या दुर्गुणामुळे लॉसमध्ये पण गेलं, पण तरीसुद्धा जे बँकिंग कॅल्क्युलेशन आहे ते डिफरंट आहे येस. फायनान्समध्ये. आणि प्रोडक्शनमध्ये जे प्रॉफिटचं हे आहे कॅल्क्युलेशन ते भिन्न आहे. तर बरोबर. प्रोडक्शन इकॉनॉमी वेगळी आहे, फायनान्शियल इकॉनॉमी वेगळी आहे. कळलं का? असं आहे. येस सर. म्हणून सर बोलू? हां बोला. येस, वाय नॉट, बोला. हा सर, एकतर तुम्ही सगळे मुद्दे आधीच क्लिअर केलेले होते. त्यात सरोज आणि पोद्दार मॅडमनी पण त्याच्यामध्ये खूप चांगली भर घातलेली आहे. मला थोडंसं एवढं सांगायचंय की तीनही कोणेश केंद्रात आणि ते सुद्धा लग्नी, हां हा एक सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पार्ट ह्या पत्रिकेमध्ये आहे. बाकीचे पुष्कर नवमांशातले ग्रह वगैरे तर सगळं सांगितलेलंच आहे. 3 उच्चीचे ग्रह आणि अग्नितत्व जे लोडेड झालेलं आहे, त्या अग्नितत्वाचं मागं एकदा सरोजने सांगितलं होतं की वर जाणं. येस, अग्नी नेहमी वरती जातो. बरोबर. त्याच्याबरोबर मला अजून अग्नितत्वाचे काही गुण इथं सांगावेसे वाटतात. ते म्हणजे निर्मिती करणं, येस, एखादी गोष्ट इंडस्ट्री उभं करणं, येस, त्याला दिशा देणं आणि त्याच्याबरोबर संघटन करणं, दृढ बरोबर. निश्चय असणं, आकार निश्चित करणं आणि सत्ता गाजवणं, शासन, ऊर्जा आणि कार्यशक्ती हे सुद्धा तेवढेच महत्वाचे गुण अग्नितत्वाचे आहेत. ते सगळेच्या सगळे ह्या पत्रिकेमध्ये अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला दिसून येतात. म्हणजे इतके बरोबर. सगळे चांगले गुण येस, अग्नितत्वाचे फार हां कमी पत्रिकांमध्ये पाहायला मिळतात.
जे ह्या येस. पत्रिकेमध्ये अतिशय सुंदर दिसलेलं, फक्त वरती जाणंच नव्हे तर संघटन करून, कारण इंडस्ट्री उभा करणं हे एकट्याचं काम नाहीये. नाही. तर संघटन करून त्या गोष्टी उभ्या करणं, ती निर्मिती करणं, त्याला एक प्रकारे दिशा देणं, वळण देणं, हे सगळं अग्नितत्वाचं काम आहे. आणि ते बरोबर. अतिशय सुंदर पद्धतीने ह्यांनी केलेलं आहे. आता काही गोष्टी तुम्ही म्हटल्या की हातून घडल्या असतील, त्याला थोडंसं उत्साहाने काम करणं म्हणा, किंवा थोडंसं ज्या म्हणजे ऊर्जा शक्ती जास्त असल्यानंतर कधी कधी निर्णय चुकू शकतात माणसाचे. पण बरोबर. इथे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्ये पण तेवढ्याच आहेत. त्याला शनीची दृष्टी जी चंद्रावरती आहे, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कंट्रोलमध्ये राहिल्या. तुम्ही म्हणलात की विचारी आहेत ते. त्यामुळे ह्या गोष्टी जरी त्यांच्या हातून छोट्या छोट्या घडलेल्या असतील, तरी त्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्थित सुधारणा करून त्यांनी नक्कीच पुढं योग्य दिशा दिलेली असणार आहे, स्वतःच्या व्यवसायासाठी म्हणा किंवा प्रगतीसाठी. तर अतिशय सुंदर पत्रिका सर ही आहे. मला प्रचंड यातले तुम्ही जे सगळं विशद केलेत, आणि एवढी सुंदर पत्रिका म्हणजे आजपर्यंत मी तर पाहिलेली नव्हती सर. खूप छान सर पत्रिका तुम्ही आमच्यासाठी अभ्यासाला आणली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. आता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही आता हा अग्नीचा विषय काढला म्हणून हा. हा आपल्याकडे वडाळा नावाचं स्टेशन आहे हो मुंबई. तिकडे वॅगन असतात हा आणि त्या वॅगन ओपन वॅगन असतात, बंद नसतात. आणि बर त्याच्यामध्ये जी माती येते ती ऑस्ट्रेलियामधून येते. अच्छा आणि टाटा मेटॅलिक नावाची एक कंपनी आहे जिचं स्थापना 1994 साली झाली होती. हा त्या मातीपासून लोखंड बनवलं जातं, त्याच्यामध्ये लोखंड असतं. अच्छा पण बर शेवटी त्या ह्याच्यामध्ये ते जे टँकर हे असतात वॅगनमध्ये, ती साधारणतः 100 टनाचा एक कंटेनर असतो. आणि बर तो रेल्वेने ते लोक घेऊन जातात बिहारला. आणि तिथे टाटा स्टील त्यांचा प्लांट आहे, त्याच्यामध्ये त्या मातीमध्ये जाळून लोखंड तयार करतात. तर अग्नी नसेल तर लोखंड ही तयार होत निर्मिती शक्य नाही. नाहीये. हो हो येस. हो बरोबर. आणि अग्नी ही मंगळाकडे येते. हो आणि मंगळ हा एक प्रकारे शनीची तयारी करतो. म्हणजे अच्छा मंगळाकडे जी ज्योत आहे, म्हणून तिथे वृश्चिक रास ही कक्षेच्या पलीकडची आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन जे आहे ते गुरुकडे आहे. आणि त्याच्यावरती नंतर शनी निर्माण होतो, म्हणजे लोखंड तयार होतं. लोखंड जन्माला मातीमध्येच येतं, पण त्याला प्रक्रिया करण्यासाठी मंगळाची आवश्यकता लागतेच लागते. बरोबर आहे सर. खूप छान अग्नीशिवाय सर. तुमचं जेवण पण होणार नाही. आपण लाकूड जाळतो तेव्हा अन्न शिजतं, ते अग्नी आहे. म्हणून अग्नी तत्वात असणारे ग्रह, अग्नी तत्वात असणारं लग्न हे जातकाला त्याची स्फूर्ती ही निश्चितच पुढे आणते. हे त्रिवार सत्य आहे. होय सर. इथे तर कोणेश आहेत सगळे, आणि ते लग्नी येस. म्हणजे पंचमी सुद्धा उच्चीचा झालेला आहे. म्हणजे प्रथम दर्शनीच ही पत्रिका तर एवढी आपल्याशी बोलायला लागते की बाकीच्या गोष्टी तर आहेतच, खोलात जाणं आपला अभ्यासाचा भाग आहे तो, पण प्रथमदर्शनीच पत्रिका खूप बोलते सर. आणि आता मी टेक्निकल फील्डमध्ये असल्यामुळे तुम्हाला हा संदर्भ देऊ शकलो नक्कीच की सर. अग्नीपासून काय काय निर्माण होतं. आणि ते निर्माण करायला जर अग्नी नसेल तर सगळं जग शून्य आहे. रात्री प्रकाश नाही आला तर संध्याकाळ नंतर तुम्हाला काही दिसणार नाही. त्याकरता मंगळच हवा, त्याकरता सोलर लॅम्पच हवा, वीज निर्मितीच हवी, नाही तर अख्खं जग अंधारात होतं. बरोबर आहे सर. त्याच्यानंतर मंगळाने सुरुवात केली. असं आहे. तर एक बोलू का मी? बोला बोला. आता मॅडमनी खूप छान विश्लेषण केलं, मला वाटतं पोद्दार मॅडमनी. पण मला एक त्यात थोडंसं करेक्शन करावं असं वाटतंय, किंवा कदाचित मी चुकत असेल. पण मला असं वाटतं त्या कुंडलीमध्ये पंचमहापुरुष योग एकही नाही आहे. ते कुंडलीमध्ये वर्गोत्त या उच्चीचे ग्रह आहेत, त्यामुळे कुंडलीचा दर्जा निश्चितच वाढलेला आहे. पण पंचमहापुरुष योग जर आपण म्हटलं तर इट विल बी रॉंग असं मला वाटतंय. नाही मॅडम, बरोबर आहे तुम्ही जे म्हणता ते. कारण कसं आहे, काही पुस्तकं जी आहेत, काही ग्रंथ जे आहेत, तर त्याच्यामध्ये जर केंद्रात ती ग्रह जर उच्चीचे असतील तरच त्यांना म्हटलं जातं. होय, पण बरोबर. काही ठिकाणी असं आहे, म्हणजे तुम्ही म्हटलं तो पॉईंट बरोबर आहे, पण काही ठिकाणी असंही मेन्शन केलेलं आहे की जेव्हा ही ग्रह, आता जसं बुध हा धनस्थानात आहे, शनी जो आहे तो तृतीय स्थानात आहे, आणि गुरु व्ययात आहे, तर त्यांना त्यांनी तो दर्जा दिलेला नाहीये.
पण ते ऍक्च्युली कारण मी त्याचा जेवढं काही हो कोर टेक्स्ट मध्ये जे वाचलं ना त्यामध्ये येस येस पंचमहापुरुष योग हे फक्त 5 ग्रहांचेच असतात. मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. आणि तेही केंद्रामध्ये ते स्वराशीत किंवा उच्च राशीत असतील तरच. मी हे करेक्शन यासाठी केलं की इथे अनेक बिगिनर्स आहेत आणि त्यांच्याकडे रॉंग मेसेज जाऊ नये म्हणून मला असं वाटलं. सॉरी हो तुम्हाला बरोबर आहे बरोबर नाही आहे. नाही 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 बरोबर आहे पंचमहापुरुष योग की नाहीये. येस वाईट नको वाटू देऊ. पंचमहापुरुष योग तुम्ही म्हणता ना मॅडम ते अगदी बरोबर आहे. सुरुवातीला तुम्ही जे म्हटलात ना तर जे बिगिनर्स जे हे वाटतं ना तर मलाही तेच म्हणायचं होतं. हा. पण त्याच्यामध्ये एक ही पण गोष्ट टाकलेली होती. ठीक आहे म्हणजे आपण त्याला पंचमहापुरुष योग जरी नाही म्हटलो तरी हे हम्म. ऍक्ट करतात. हा ते आता हे उच्चीचे आहे दोन म्हणजे त्यामुळे मी उच्चीचे आहे त्यामुळे ग्रंथाप्रमाणे त्याचं सांगितलं तिथे चूक असू शकते. हा तेच नाही कारण हा काय आहे, इथे हं. खूप बिगिनर्स आहेत त्यांना नाही हा बिगिनर्सला एक हा एक खूप सांगू रॉंग येस पॉइंट. मेसेज बरोबर आहे. जातो. हॅलो. हा रॉंग मेसेज जाईल. चंद्राकडून आहे की पंचमहापुरुष योग, कारण चंद्राकडून पंचमहापुरुष योग हा ठीक आहे लग्न मी कुंडली आणि D1 चंद्र कुंडलीकडे पण बघतात हा असं मी D1 वाचलंय. म्हणते हा. मी D1च म्हणते. चंद्राच्या चतुर्थात आणि चंद्राच्या सप्तमात उच्चीचे ग्रह आहेत हा चंद्र ते ते आणि आहे नवमांश चंद्रकुंडलीत कुंडलीत असतं. पण हे तिन्ही ठिकाणी असतील तर चंद्रकुंडलीत ते पण जास्ती आहे पॉवरफुल होतात. चंद्रकुंडलीत नाही पण D1 म्हणलं तर नाहीये. नाहीये नाहीये नाही पण चंद्राकडून आहे पण म्हणून मात्र चंद्रकुंडली D1 जी आहे जास्ती ना बोलते असं मी D1 जी म्हटलं. आहे ना ती D1 ही त्या उच्चीच्या ग्रहांमुळे लग्नातला चंद्र लग्नातला मंगळ, सूर्य आणि शुक्र या सगळ्या याच्यामुळे खूप कुंडलीचा दर्जा एकदम हाय झालेला आहे. थोडस मला आणि असं मॅडम त्या वाटतं म्हणून सांगितलं. पुस्तकाचं प्लीज डोंट माइंड मॅडम. पण मी करेक्शन आऊ यासाठी केलं की काही नाही लोक नाही नाही रॉंग नाही नाही आहेत. नाही, तसं नाही. नाही हे कळलं पण पाहिजे म्हणजे नवीन ह्यांना पण. आणि कसं आहे माहितीये का तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे. मी पण सुरुवातीला हेच शिकले होते केंद्र कोणाच्या ह्याच्यामध्ये. पण आता त्यांचं नाव घेऊ शकत नाही पण त्या पुस्तकामध्ये देखील मी त्या ग्रंथात हे पाहिलं होतं की जरी व्ययस्थानातला गुरु आहे जरी धनस्थानातला आहे तरी सुद्धा त्यांनी त्याला मी कधीच पंचमहापुरुष नाही योग नाही म्हटले नाही होते. मी कधीच नाही वाचलं कुठल्याच कोअर टेक्स्ट मध्ये नाही वाचलं मी. आणि मी नाही जो नाही असं स्टडी केलाय ना पुस्तकात हे नाही मी कुंडली जो स्टडी सोडवताना केलाय त्यांनी मेन्शन केलंय. मला जर इन केस तो रेफरन्स भेटला तर केलाय ना सांगेल पण तो काय हरकत नाही. मी काय जो प्रॉब्लेम स्टडी नाही केला ना मॅडम. मॅडम तोच फक्त कोअर टेक्स्टचाच केलेला आहे बाकी कुठूनच नाही केला. म्हणजे अवांतर काहीच वाचलं नाही त्यामुळे मला थोडंसं हे बिगिनर्सच्या दृष्टीने करेक्शन वाटलं म्हणून सांगितलं. प्लीज डोंट माइंड. सॉरी तुम्हाला. येस येस काय आय हरकत हर्ट नाही. यू नाही इट्स सॉरी. ओके मॅडम. इफ आय नाही हर्ट यू स्वाभाविक आहे सर. सॉरी. नाही 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 असं इट्स ओके नाही असं मॅम काय नाही प्रॉब्लेम नाही. असं नाही. आता बघा ह्याच्यामध्ये पुष्कळ नवमांश जे आहेत ते सुद्धा आपल्याला धरून चालले पाहिजेत कारण ते सुद्धा बेनिफिशियल आहेत ना. पुष्कळ हो नवमांश सुद्धा अनेक आहेत हो हो त्याच्यामध्ये. हो ते बरोबर ते आहे. सुद्धा फायदेशीर कुंडलीचा आहेत. दर्जा एकदम उच्चीचा झालेला आहे प्रश्नच नाही. पण पंचमहापुरुष नाहीये. हा. एवढंच मला एक्सप्लेन करायचं होतं. आता आणि ते ना थोडक्यात मी आता अगदी बिगिनर्स सुद्धा आहेत. अगदी राईट बघा फ्रॉम बिगिनिंग. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे पंचमहापुरुषाचे भागीदार आहेत एवढं नक्की. हा नाही त्यांनी हक्कदार आहेत. म्हटलं चंद्रकुंडली कडनं बरोबर आहे. नाही पण नाही, D1 हक्कदार नाही. नाही नाही मॅडम एक मिनिट. हक्कदार मी असं म्हणतो हा की मंगळ, असं म्हणू शकतो बुध, म्हणू शकतो सर. गुरु, शुक्र, शनी हे पंचमहापुरुष योगाचे हक्कदार आहेत. हो अगदी बरोबर. ते हेच ग्रह पंचमहापुरुष योग करतात. 5च ग्रहांचे होतात ना. हा म्हणून ते पंचमहापुरुष हे 5 ग्रहांचेच आहेत. त्याच्यामध्ये रवी चंद्राला स्थान नाही. प्राधान्य नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. दॅट्स वाय दिस इज द पंचमहापुरुष योगा. बरोबर आता बरोबर. राहिला भाग लेखकाचा. मी तुम्हाला लेखकाचा संदर्भ सांगतो. कसं असतं मॅडम की एक लेखक आहे त्याला मनात जे येतं तो त्या तऱ्हेने तिथे त्या ठिकाणी त्याचं राईटअप करतो. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जशी माझी आता जाहिरात बघितली तुम्ही जी मी AI वरून बनवली तर त्या 2 बायका एकमेकाशी चर्चा करतात बघितलं तुम्ही. हो हा तर ते कन्सेप्ट मी राईट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये चूक असू शकते नो डाऊट. नाही आणि काय आहे कोअर टेक्स्ट रॉंग नाही. कोअर म्हणून मी नेहमी कोअर. आय प्रिफर ऑलवेज कोअर. आता कदाचित त्या जाहिरातीमध्ये काढणारे लोक चुका काढू शकतात नाही काढू शकत असं नाही. पण ते रिटन बाय मी. आता मला असं वाटलं की हे असं योग्य आहे म्हणून मी त्यांना ते लिहून दिलं. कळलं का. तर ती जाहिरात चालली. ही वेगळी क्रिएटिव्हिटी झाली सर. हा पण एक मला मी याच्यासाठी मुद्दा रेस केला की नाही ठीक आहे ना. आपल्या खूप बेसिक येस बिगिनर्स येस येस अगदी जे काही लोक तर आत्ता जस्ट स्टार्टेड नो असे येस येस तर बरोबर आहे. नो त्यांच्यासाठी मी ऑब्जेक्शन नाहीतर मला असं नो त्यांना ऑब्जेक्शन हट करायचं नो नाहीये. नो
आणि बिलकुल नाही, तसा हेतू मला hurt कल्पना आहे vibes मॅडम. नाही, आय आय नो समजून अबाउट, नो हं, आय नो, आय नो तेच. इट. पण तसं हे नाही, तुमचा हेतू नाही, सत्य आहे, नाही नाही तेवढं सत्य आहे अजिबातच ते. नाही. खूपच येस. मी म्हणजे फ्रँकली सांगितलं, फक्त करेक्शनसाठी बस, बाकी काही नाही. आता राहिला भाग काय माहितीये का, की सर्वसाधारण आपण जर बघितलं मॅडम, तर एवढी सक्सेस कुंडली ह्या याच्यामध्ये आपण जे काही आणतो, आता ज्या गेल्या वेळेला मी मर्चंट नेव्हीची कुंडली आणली, एक सबमरीन मधली कुंडली आहे, हो. त्याच्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये किती कष्टाचं काम असतं इंजिन रूममध्ये, ते पण आणलेलं आहे. हो त्याच्यात बरोबर. आपण एक एअर फ्रान्सचा पायलटची पण कुंडली आणली. तर अशा निरनिराळ्या भिन्न भिन्न कुंडल्या आणून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडो, हीच माझी अपेक्षा असते, बाकी काही नाही. नाही निश्चितच पडते सर, प्रश्नच नाही. आणि खूपच चांगल्या कुंडल्या आहेत तुमच्या सगळ्या, तो काहीच प्रश्न नाही. आता तो संग्रह एक आहे. मिनिट बोलू तर हा मॅडम बोला. सॉरी नाही इट्स ओके. त्या तसं शी इज नॉट सो सिरियस. बोला बोला हळदणकर मॅडम, बोला. हो. खरं सगळी चर्चा ऐकल्यानंतर मन इतकं उद्दीपित झालं की खरं बोलायचं काहीच शिल्लक नव्हतं. पण आपले विद्यार्थी तुमच्या अपेक्षेप्रमाणे इतके आपला मुद्दा लावून धरणं आणि तो का, तो त्याचा रेफरन्स देऊन आपण सांगणं इथपर्यंत करू शकतो. आणि माधुरी मॅडम जे काही बोलतात त्याच्यात काही वादच नाहीये. त्या खूप अभ्यासू पण आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने अनेक मुद्दे एका वेळी मांडू शकतात. हे त्यांचं कौशल्य आहे आणि ज्ञान आहे. आजच्या आता म्हणजे आपण आतापर्यंत अग्नितत्वाचं लग्न किंवा अग्नितत्वाचा त्रिकोण याच्यातून जातकाला होणारे फायदे हे टप्प्याटप्प्याने उद्धृत होत जाता जाता आजच्या तासिकेला अग्नितत्वाच्या लग्नामुळे किंवा त्या तत्वामध्ये जास्त ग्रह असल्यामुळे किती फायदे होऊ शकतात याचं खूप चांगलं अभ्यासात्मक विवेचन तृप्ती मॅडमनी केलं. आणि आजच्या पत्रिकेला ते इतकं लागू होतं की एक संघटक म्हणून तो जातक कसा काम करेल, एक निर्मितीकरण म्हणून कसा काम करेल, सत्ता चालवणं म्हणून कसा काम करेल आणि एखाद्या गोष्टीला मोड देणं म्हणून कसा काम करेल, याच्याविषयीची चर्चा इतकी छान रंगली सर. तर नाही म्हणजे खरोखर या गोष्टीचं कौतुक करण्यासारखं आहे की सगळेजण अभ्यासाला लागलेत आणि मला काय येतंय आणि माझ्या ज्ञानात कोणता मुद्दा अधिकचा आहे हे सांगणं, निर्धोकपणे निर्भीडपणे सांगणं, हा सुद्धा एक ज्योतिषाचा चांगला फॅक्टर गुड आहे. अलीकडे बघायला मिळालाय, Yes. बघायला मिळतोय. माधुरी मॅडमनी आज एक खूप चांगला मुद्दा असा मांडला की हर्षल जेव्हा कर्क राशीमध्ये असतो, जे नेहमीच आपण चांगलेच मुद्दे घेतो, पण आजच्या पत्रिकेमध्ये सर जेवढी पत्रिका तुम्ही चांगली मांडलेली आहेत तेवढे चांगले मुद्दे सुद्धा समोर आले. की हर्षला कर्क राशीत आहे तेव्हा तो जास्त संवेदनाक्षम असेल आणि आपले क्रांतिकारी विचार किंवा तो व्यक्ती तितकाच क्रांतिकारी असेल. तुम्ही सुद्धा हर्षल बद्दल असं सांगितलं की हर्षलचा माणूस हा अखंड अभ्यासू असू शकेल, तो त्या अभ्यासामध्ये जास्त व्यस्त राहू शकेल. म्हणजे आतापर्यंत आम्ही हर्षल नेपच्यून याचा अभ्यास करत नव्हतो, पण कोणाच्या पत्रिकेमध्ये हर्षल वगैरे कुठे बसलेले आहेत हे ज्यांच्या डोक्यात फिक्स आहेत त्यांनी तिथल्या तिथे आडाखे बांधले. आणि मलाही आजच्या पत्रिकेमध्ये आता हे आज जे हर्षलचे सांगितले ते अगदी इतके 100% मुद्दे पटले की खरोखर ही माणसं याच प्रकारची आहेत. त्यानंतर गीता मॅडमनी जो एक मुद्दा मांडला तोही चांगला मुद्दा असा होता की केतू मधले वृषभेतले रोहिणी नक्षत्रामध्ये जो ग्रह असेल तो वरवर नेणारं हे आहे, म्हणजे तो त्या व्यक्तीला उत्कर्ष गाठून देईल. हे जितकं पटलं तितकंच तुम्ही जे सांगितलं की रोहिणीमध्ये केतू सारखा, शनी सारखा, मंगळासारखा जर ग्रह असेल तर तो बाधा कशी निर्माण करेल रोहिणीला, हाही मुद्दा तितकाच लक्षात ठेवण्यासारखा आहे सर.
तेव्हा गुरु माधुरीने मांडलेल्या मुद्द्यामध्ये गुरु जसा विस्तार देतो तसा हर्षल सुद्धा विस्तार देतो, म्हणजे तो विचार करायला लावतो. असे कितीतरी मुद्दे आजच्या पत्रिकेमध्ये नव्याने आणि लक्षात ठेवण्यासारखे आणि स्वतःला जातकाचा कल कसा असेल, पत्रिका कशी असेल, तशी प्रत कशी असेल ही ठरवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. तेव्हा ह्या सगळ्याचं मी क्रेडिट देते असं म्हणत नाही, मला ते आवडत नाही वरवरचं नाही, पण खरोखर सर डोळसपणे आपल्या विद्यार्थ्यांना आता कशा पत्रिका दिल्या पाहिजेत हे तुम्ही कौशल्याने मांडता आहात, याचं करावं तितकं अभिनंदन थोडंच आहे. तेव्हा या सगळ्यासाठी तुमचे धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. चव्हाण मॅडम, तुमचा अभिप्राय सांगा. तर छानच होती कुंडली, एकदम पॉवरफुल, आणि सगळ्या तुम्ही पॉवरफुल कुंडल्या आणता एकदम अभ्यासासाठी. तर खूप छान, खूप सुंदर झालं लेक्चर. सगळे आणि हुशार पण झाले, त्याच्यामुळे छान होत वाटतं ऐकायला पण सगळ्यांना. आता मी नवीन युनिट सुरू करतो, मुंबई शास्त्री परीक्षा. हा, मुंबई करा, दिल्ली करा, करा, पण काहीतरी करा. करा करा. मुंबई शास्त्री परीक्षा बॅनर लावायचा आणि या लोकांना शास्त्रीची पदवी देऊन टाकूया. हा, चालेल. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. कुबल मॅडम, समारोप करा. करते सर. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. तर आता मी फक्त एक अर्ध्याच सेकंदात सर पूर्ण करते, कारण बोलायला आता काहीच नाही. पुष्कर नमन झाले, वेद झाले, ते कुठल्या कुठल्या ह्याच्यात ग्रह आहेत ते झालं, अष्टक वर्ग झालं. पण एवढंच फक्त सांगेन सर, अतिशय उत्तम पत्रिका तुम्ही आणता आहात. आणि सगळेजण म्हणजे प्रत्येक जो कोणी बोलण्यासाठी म्हणजे असं आता कसं जसं कॉम्पिटिशन लागली आहे ती प्रत्येकाला मला बोलावं, आणि मला पण छान वाटतंय. आपला म्हणजे ह्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी ह्या म्हणजे काय म्हणायचं, ही संस्था म्हणा किंवा जे काय तुम्ही निर्माण केलंय, तर तो हेतू अगदी तुमचा निरपेक्ष आहे की सगळ्यांना घडवणे. आणि ह्या शास्त्राला जे काही लोकांनी त्याला थोडंसं बदनाम असा शब्द नाही मला योग्य वाटत, पण व्हॉटेवर ज्याला जसं हे केलं तर थोडंसं कमी जास्त असं जे होतंय, तर त्याला म्हणजे एकदम प्युअर जे आपण काय म्हणायचं 22-25 कॅरेटचं सोनं तसं तुम्ही देत आहात. आणि हे सगळे जण तसं घेत आहात. अगदी नवीन नवीन पण स्टुडंट देवेंद्र सरांसारखे जे आहेत ते नवीन आहेत, पण त्यांना खूप उत्सुकता असते. अगदी ते विचारतात, मी घेते तेव्हा पण विचारतात, तुम्ही सांगता तेव्हा पण विचारतात, आणि असं अभ्यास पण त्यांचा छान चाललाय. तर सर, अतिशय उत्तम पत्रिका आणली त्याबद्दल तर खूप धन्यवाद तर आहेच. आणि मी आज तुमची जाहिरात वाचली आहे. आम्ही खूप दिवसाचं त्या गोष्टीचं काय म्हणायचं, तर आता मराठीतनं काय म्हणायचं वाट बघतोय. आपलं काय ताजिक नीलकंठी. तर तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणाल काय बुवा मी देतोय म्हणून हे सगळेच, पण तरी सुद्धा प्रयत्न करा. आम्हाला जर करायचं. शिकायचं तर आता एकदा तुमच्याकडनं शिकायचं एवढंच. स्विचवर कंप्लीट झाला ना की ताजिक, हा तर हा, नाही ताजिकला तुमच्या 10-12 लेक्चर आहे. तुमच्या सवडीनी आम्हाला नुसतं द्या द्या हे द्या ते द्या म्हणायला काय लागतंय, तुम्ही देताय आम्ही आपलं घेतच चाललोय, पण जाऊ दे, ज्ञानाची झोळी भरतोय. तर सर, अतिशय उत्तम क्लास झाला, त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स अप टू यू अँड युअर डिवाइस सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्या परवानगीने मी मीटिंग एंड करतो.